नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज पुन्हा एकदा नवा दिवस, नवा प्रश्न, नवी चर्चा. मी आज चर्चा करणार आहे दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये जो एक वाद निर्माण झाला आहे, गंभीर वाद आहे, त्याबाबत. इथल्या स्टुडंट्स युनियनने अफजल गुरुवरच्या एका चित्रपटाचं प्रदर्शन ठेवलं. तिथे त्या स्टुडंट्स युनियनच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. या घोषणा भारतविरोधी होत्या. अफजल गुरुचं त्यांनी समर्थन केलं. आज या विद्यार्थी संघटनेचा जो प्रमुख आहे त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला कोर्टात उभं करण्यात आलं. त्याला 3 दिवसाची कस्टडीही देण्यात आलेली आहे. एकूणच हे प्रकरण पेटलेलं आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने याविरुद्ध 2 दिवसापूर्वी आवाज उठवला होता. आज मोठ्या प्रमाणावर त्यांनी निदर्शने केली. देशाचे गृहमंत्री म्हणाले की आम्ही हे अशा प्रकारचं देशविरोधी वक्तव्य वर्तन आम्ही सहन करणार नाही. ह्युमन रिसोर्सेस मिनिस्टर ज्या आहेत त्याही यामध्ये उतरल्या, स्मृती इराणी, आणि त्यांनीही या प्रकाराचा जोरदार निषेध केला आहे. आपण या प्रकरणाचे सर्व पैलू तपासण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरोखर देशविरोधी वर्तन झालं आहे का? या मुलांवर अशा प्रकारचा सेडिशनचा गुन्हा लावणं, देशद्रोहाचा गुन्हा लावणं योग्य आहे का? ही मुलं चुकीचं वागली आहेत का? मूर्खपणाने वागली आहेत का? अतिउत्साहाने वागली आहेत का? आत्ता JNUचे शिक्षक असं म्हणत आहेत की या मुलांच्या अटकेमध्ये माफ करा, या मुलांच्या अटकेमध्ये आणि शिक्षेमध्ये प्रशासनाने हस्तक्षेप करावा, अन्यथा आम्ही संपावर जाऊ. नेमकं काय होतं आहे हे सगळं आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा आपला प्रश्न बघा पडद्यावर. अफजल गुरुचं समर्थन करणारे देशद्रोही आहेत का? हा आपला प्रश्न आहे. तुम्ही या चर्चेमध्ये SMS च्या माध्यमातून सहभागी होऊ शकता. कसा सहभाग घ्यायचा हे तुम्हाला माहिती आहे. पडद्यावर पहा आणि तुमचा SMS पाठवा 56161 या नंबरवर. मी चर्चेला सुरुवात करतोय. अनिकेत, तुझ्यापासून आधी मला ओळख करून देऊन द्या या पाहुण्यांची. माझ्या स्टुडिओमध्ये आहेत केशव उपाध्ये, भाजपचे प्रवक्ते. माझ्या स्टुडिओमध्ये आहेत काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे. माझ्यासोबत आहेत मुंबई अभाविपचे मंत्री अनिकेत ओवाळ. माझ्यासोबत दिल्लीहून येणार आहेत जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या प्राध्यापिका पर्णल चिरमुले. आणि माझ्यासोबत दिल्लीहून येणार आहेत JNUचेच एक विद्यार्थी सुरेश गायकवाडसुद्धा. पण मी चर्चेला सुरुवात करतोय अनिकेत तुझ्यापासून. अभावपणी जोरदार आंदोलन केलं गेले 2 दिवस. आजही मोठी निदर्शनं केली. काय म्हणणं आहे तुमचं या प्रकरणाबाबत? नक्कीच आज आपण पाहिलं असेल तर गेल्या 3 दिवसापासून हा प्रकार तिथल्या विद्यापीठामध्ये सुरू आहे. JNU कॅम्पसमध्ये अत्यंत दुर्दैवी प्रकार हा म्हणता येईल. प्रत्येकाला प्रत्येकाचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्याने कुठल्या विषयावरती बोलावा, जर त्यांचा फाशीला विरोध असेल किंवा फाशी दिली का दिली यापासून त्यांचं बोलणं असेल त्याची चर्चा करावी. चर्चेला कोणी नाही म्हणत नाही, परंतु अशा प्रकारच्या चर्चा ऑर्गनाईज करून नंतर देशविरोधी घोषणा देणं हे कुठलं व्यक्ती स्वातंत्र्य, हा पहिला प्रश्न आमच्यासारख्या देशभक्ती किंवा जे अशा लोकांना माझा विचार आहे असं मी त्यांना विचारू करतो. त्यामुळे विद्यार्थी परिषदेची भूमिका आहे की ज्या लोकांनी गेल्या काही दिवसांपासून किंवा काही वर्षांपासून असं सगळं अशा विद्यापीठांमध्ये जे सुरू केलेलं वातावरण आहे, असे देशविघातक कारवाया आहेत, त्या कुठेतरी आज पुढे आल्यात. अनावधानाने आज त्या ज्या मीडिया असेल या मीडियाने फार उत्तम प्रकारे, म्हणजे मी मीडियाचं कौतुक करेल या सगळ्या प्रकारामध्ये. आमचं किती वेळा आमच्या विरोधात भूमिका जरी दाखवली गेली असेल तरी पण हे JNU कॅम्पसमध्ये जे 2 दिवसापूर्वी झालं ते उघडपणे दाखवण्याचं काम या मीडियाने केलं. त्यांचं मी अभिनंदन करतो. त्यामुळे अशा संघटनांचा ज्यांचा हा असा काम आहे, त्यांचं एक काम आज समोर आलेलं आहे, हे आज सगळ्या देशाने पाहिलेलं आहे. त्यामुळे आमची भूमिका आहे की हे जे लोक ह्याच्यामध्ये कल्प्रिट आहेत, जे दोषी आहेत, ज्यांनी अशा घोषणा दिल्या, या सगळ्यांना कारवाई करावी, सक्त कारवाई करावी अशी मागणी विद्यार्थी परिषदेने लावून धरली गेल्या 2 दिवसांपासून. त्याचाच एक परिणाम म्हणून आज आम्ही संपूर्ण JNU कॅम्पसमधून किंवा सगळ्या दिल्लीतल्या विद्यापीठांना, सगळ्या कॉलेजेसना आव्हान केलं की तुम्ही या आमच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हा. आणि आज आपण ते सगळ्यांनी पाहिलेलं आहे. राजू वाघमारे, तुमची काय भूमिका आहे? काँग्रेस पक्षाची काय भूमिका आहे या सगळ्याबाबत? निखिलजी, सर्वप्रथम अफजल गुरुची जी फाशी आहे त्याला जे फाशी देण्यात आलं आहे, या देशाच्या न्यायालयाने सर्व न्यायालयीन पुराव्यांची छाननी केलेली आहे. आणि ती छाननी करून अगदी व्यवस्थितपणे पोलीस यंत्रणेने त्याचा तपास केलेला आहे, CBIने तपास केलेला आहे. आणि या सगळ्याचा अर्थ आणि पूर्ण संशोधनार्थी त्याला व्यवस्थित कायद्याच्या परिभाषेमध्ये सगळे उपाय त्याला करायला दिले. आणि त्याच्यानंतर अगदी पोलीस तपास आणि कोर्टाने पूर्णपणे घटनेचा वापर करून
त्याच्यामध्ये योग्य असणारी शिक्षा त्याला आपण दिलेली आहे आणि त्याला देशाने आणि कोर्टाने त्याला देशद्रोही म्हणून टेररिस्ट म्हणून ठरवलं आणि त्याला फाशी दिली. आपला न्यायव्यवस्थेवर विश्वास असला पाहिजे या लोकशाहीमध्ये. आणि जर न्यायव्यवस्थेने अफजल गुरुला फाशी दिली असेल, सगळे पुरावे त्यावेळी त्यांनी तपासले असतील, तर त्याच्यानंतर अशा प्रकारे अफजल गुरुबद्दल वक्तव्य करणे, त्याच्यावर संशय व्यक्त करणे ही वेगळी बाजू झाली. पण देशविरोधी घोषणा करणे ही एक वेगळी बाजू झाली. अशा प्रकारच्या गोष्टी करणे हे याला तुमचंही असंच मत आहे की ही जी मुलं जी वागलेली आहेत JNUच्या विद्यार्थी संघटनेची, हे देशद्रोहाचं देशविरोधी कृत्य आहे? नाही, देशद्रोहाचं आणि देशविरोधी कृत्य आणि ते जे वागलेले आहेत त्याचं समर्थन याच्यामध्ये तुम्ही निषेध करता की समर्थन करता? आपण स्पष्ट बोलूया. अफजल गुरुच्या बाबतीत जर ते अफजल गुरुला त्यांनी सरळ उघडपणे, आम्ही व्हिडिओ दाखवला मगाशी, पुन्हा मी तुम्हाला दाखवतो हा व्हिडिओ जर उपलब्ध आपल्याकडे असेल तर थोड्या वेळाने. पण त्यांनी सरळ सरळ देशविरोधी घोषणा दिलेल्या आहेत, भारत की बर्बादी वगैरे अशा घोषणा दिलेल्या आहेत. त्याबाबत तुमची काँग्रेस पक्षाची भूमिका काय आहे? भारत की बर्बादी आणि देशाबद्दल जर अशा कोणी घोषणा दिल्या असतील तर ते चुकीचं आहे, ते निषेधार्थ कृत्य आहे. हे म्हणजे याला एक देशप्रेमी भारतात राहणारा नागरिक जर या देशाबद्दल जर वेगळ्या भावना व्यक्त करत असेल, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जी भावना आहे त्यामध्ये आणि त्याच्यानंतर देशद्रोहाच्या याच्यामध्ये एक पुसटची लाईन आहे. जर ती लाईन जर आपण क्रॉस करत असू, या मुलांनी लाईन क्रॉस केली की नाही? आता काही बाबतीत जर आपण त्या बाजूनी जर आपल्याला बघायचं झालं तर सिडेशनचा जो आपण त्याच्यामध्ये कलम लावलाय 124A IPC द्वारे, त्याच्यामधलं जे कलम आहे त्याचा वापर कुठच्या पद्धतीने केला जातोय. तुम्ही असं गोल गोल फिरून का सांगताय? नाही, गोल गोल फिरून तुम्हाला नाही. निषेध करायचा आहे की नाही आणि त्यांच्यावर जी कारवाई झाली ती योग्य आहे की नाही? स्पष्ट का बोलत नाही तुम्ही? त्यांच्यावरची कारवाई जी झालेली आहे त्याच्याबद्दल मला वाटत नाही की ती कारवाई योग्य आहे. हा, मग असं म्हणा ना, हा, एक- आम्हाला वाटतं की ती कारवाई अयोग्य आहे असं म्हणा. संवादातून- काँग्रेस पक्षाची भूमिका काय आहे? संवादातून मार्ग निघू शकतो. अफजल ठीक आहे, गुरुच्या ठीक आहे, फाशीचं मला आम्ही तुमची भूमिका कळली. समर्थन एक करतो. मिनिट थांबा, मी लोकांना जरा व्हिडिओ दाखवतो. हा व्हिडिओ बघा आपल्या पडद्यावर, कशा प्रकारचा व्हिडिओ आहे. रात्रीचा असल्यामुळे थोडा अस्पष्ट आहे, पण घोषणा स्पष्टपणे ऐकू येत आहेत. कश्मीर की आजादी तक जंग रहेगी, कश्मीर की आजादी तक जंग रहेगी, भारत की बर्बादी तक जंग रहेगी, भारत की बर्बादी तक जंग रहेगी. Go India, कश्मीर की आजादी तक जंग रहेगी, कश्मीर की आजादी तक जंग रहेगी, भारत की बर्बादी तक जंग रहेगी, भारत की बर्बादी तक जंग रहेगी. आपण स्पष्टपणे बघितलेलं आहे की कशा प्रकारच्या या घोषणा आहेत. काश्मीर की आज़ादी तक जंग रहेगी, देश की बर्बादी तक जंग रहेगी. व्हिडिओ तुम्ही बघितलेला आहे. हा व्हिडिओ आत्तापर्यंत कोणी दाखवला नव्हता, आम्ही बातम्यात दाखवला, तुम्ही आत्ता बघितलाय. हा व्हिडिओ बघण्यापूर्वी तुमचं जे मत होतं ते आता बदललं आहे का? माझं मत नक्कीच बदललंय. देशाबद्दल आम्हाला प्रेम आहे आणि देशाच्या या भारत देशाच्या अखंडतेबद्दल आणि देशाच्या विरोधात जर अशी कोण भूमिका घेत असेल तर त्या बाबतीत नक्कीच या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. तुम्ही निषेध करता. केशव उपाध्ये, काँग्रेस जरा जपून भूमिका घेते असं तुम्हाला वाटतंय? नाही, मुळात माझी तर विनंती आहे, म्हणजे वाघमारेंना विनंती आहे, खरं म्हणजे काँग्रेसला ही विनंती आहे की अशा पद्धतीचं एक लक्षात घ्या, तुमचे आमचे राजकीय मतभेद आहेत ते राहतील, निवडणुका येतील जातील, कोण जिंकेल कोण हरेल तो मुद्दा भाग वेगळा आहे. पण जर अशा पद्धतीने भारत की बर्बादीच्या कोणी घोषणा देत असेल तर ते कुठल्याही परिस्थितीमध्ये सांभाळून घेता कामा नये, गोल गोल भूमिका घेता कामा कसली नये. गोल भूमिका? बघा किती नाजूक पद्धतीने नाही, कशाला आमचं नाजूक? वेगळं मत आहे, नाही, नाही. मध्ये एक अंतर नाही, आहे. नाही, अशी नाही. भाषा कशासाठी करायची? केशवजी, जो भारत केशवजी, तुम्ही मी काढून पहिल्यांदा बघा. अगोदर वाघे सांगितलं साहेब की साक्षी निषेध आहे नाहीत. म्हणून. वाघे साहेबांना शेवटी खोदून नाही, विचारलं नाही, तुम्हाला नाही, नाही, की आहे की नाही, तरी नाही, सुद्धा तुम्ही नाही, थेट घ्यायला तयार नाही. केशवजी, तुम्ही इथं जाहीर म्हणालात की माझं मत व्हिडिओ बघितल्यानंतर बदललं. म्हणजे या प्रकारे अहो, अशा पद्धतीने केशव, चर्चा मला बोलू द्या. करताना किमान माझं पूर्ण होऊ द्या. मुळामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे, काही भूमिका या निवडणुकीच्या पलीकडे असतात, मतांच्या पलीकडे असतात. शेवटी हे बघा, आमचं असं म्हणणं नाही की राष्ट्रभक्ती सर्टिफिकेट कुणा एका विशिष्ट व्यक्तीकडून घ्या, आमच्याकडून तर अजिबात घेऊ नका. पण तरी सुद्धा भारताच्या बर्बादीचं जर कुणी बोलत असेल तर ते सहन करून घेतलं जाणार नाही. अशा पद्धतीने चर्चा होऊ शकत नाही. कसला संवाद अशा ठिकाणी जे आपल्या देशात राहतात, इथे सगळीकडे
शिकतात, इथलं सगळं टॅक्स, इथल्या टॅक्स पेवर तिथे राहतात आणि इथल्याच बरबादीचं. अहो लोकशाहीच्या गप्पा मारता. अहो लोकशाही तेव्हा राहील ज्यावेळी भारत राहील तेव्हा. जर भारत झाले कसली अभिव्यक्ती तुमची, कसली तुमची लोकशाही. त्यामुळे भारताच्या बरबादीबद्दल जर कोणी काही बोलत असेल तर ते खपवून घेता कामा नये. राष्ट्रद्रोहच तो असला पाहिजे, याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. राजू वाघमारे उत्तर द्या, मग मला दिल्लीतल्या पाहुण्यांकडे जायचं. सर्वप्रथम मी ज्यावेळी वागळे सरांनी हा प्रश्न विचारला तेव्हा मी सांगितलं की देशाच्या विरोधात जर कोणाची भूमिका असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो. हे मी पण तुम्ही जरा सौम्यपणे सांगितलं. नाही, सौम्यपणे म्हणजे माझा मला निषेध- बस- निषेध राजू वाघमारे, करतो. आता आपण म्हणजे जरा कसं सांगायला पाहिजे? मला सांगा, नाही, नाही, कसं हेच सांगायला जर पाहिजे? मला तुम्ही सांगा, हेच जर संघ परिवारातल्या संघटनेकडून झालं असतं तर तुम्ही किती जोरात बोलला असता. जोरात बोलायचा प्रश्न राष्ट्रद्रोही नाही. अजूनही त्यांना मला आता मला बोलू द्या. सांगा ना, राष्ट्रद्रोही सांगा. मला बोलू द्या. काँग्रेसची भूमिका ही राष्ट्रद्रोहाची आहे की अहो, नाही पण त्याबद्दल? मला बोलू द्या. बोला. आम्हीच अफजल गुरुला फाशी दिलंय, बोलूच त्याच्यामुळे बोलतो. ऐका, मला पूर्ण बोलू द्या. अफजल गुरुला फाशी आम्ही दिलंय, त्याच्यामुळे आमच्या निर्णयाबद्दल, सरकारच्या निर्णयाबद्दल, या देशाच्या निर्णयाबद्दल जी भूमिका घेत आहेत त्याला आमचा विरोधच आहे. माझं एकच मत होतं, मी पहिल्यांदा सांगितलं की आम्ही या गोष्टीचा निषेध करतो. मी एक सांगितलं की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि देशद्रोह याच्यामधली जी पुसटशी लाईन, जो सिडेशनचा जो कलम आहे त्याच्याबद्दल मी बोलत होतो की त्या कलमाखाली काय होईल ते होईल अहो, पुढे. मला आता ते बोलू तर राष्ट्रद्रोह द्या. वाटतो की नाही सांगा ना. अहो, सरळ मी साधा स्पष्ट प्रश्न. अगोदरच सांगितलं की तुमचं काय मत आहे? हा राष्ट्रद्रोहाचं आहे की कलम नाही? लावू नये, सेडेशनचं कलम लावू नये. ते कोण ठरवेल? सिडेशनचा कलम या देशाच्या विरोधात. आता जो व्हिडिओ बघितला तो व्हिडिओ मी याच्यापूर्वी बघितला नव्हता, हे मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं. तुम्ही स्वतः सांगितलं की तो कोणी दाखवला नव्हता. आता जो व्हिडिओ बघितला त्या व्हिडिओला बघून मी एवढं स्पष्ट सांगू शकतो की या देशाच्या विरोधात जर असं कोण घोषणा देत असेल तर त्यांचा आम्ही निषेध करतो. हे मी नाही, बघायची कलम लावणं योग्य आहे की नाही? राष्ट्र- मी तुम्हाला सांगतो, तुमच्या पक्षाने जी भूमिका घेतली आहे किंवा कम्युनिस्ट पार्टीने जी भूमिका घेतली आहे, घोषणांचा निषेध केलेला आहे. पण या लोकांचं असं म्हणणं आहे, तुमच्या पक्षातले काही नेते आणि कम्युनिस्ट पार्टीनी तर अधिकृत पत्रक काढलेलं आहे की यांच्यावर राष्ट्रद्रोहाचं कलम लावणं हे चूक आहे, ते नाही केलं पाहिजे असं म्हणणं आहे. तुमचं तशी भूमिका आहे का? कधी लावायचं? भारत की बर्बादी म्हणल्यानंतर सो राष्ट्र लावायचं नाही वाघे साहेब. एक मिनिट बघा, राष्ट्रद्रोह या शब्दाची जर व्याख्या करायची झाली तर राष्ट्रद्रोह काय केलाय, फक्त त्यांनी जर त्या पद्धतीने जर त्यांनी ती भूमिका मांडली असेल तर हा अरे, कायद्याचा तुम्ही हे विषय आहे. ऐकून काय ठरवा? तुमचं कायदा- राज्य माझा असतं- माझा मी तुमचं राज्य असतं तर काय केलं असतं? नाही, पण आम्ही बघा, आमचं राज्य असतं तर ही जी कारवाई झाली ती त्या पद्धतीने आम्ही कारवाई केली नसती. याला मी केली तुम्हाला नसती. उदाहरण देतो. 1980 साली JNU मध्ये ज्यावेळी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या, JNUच्या विद्यार्थ्यांनी पंतप्रधान असताना त्यांना युनिव्हर्सिटीत बोलवलं होतं. युनिव्हर्सिटीत त्यांचा मार्ग अडवून धरला, त्यांना गेटवरून आतमध्ये सोडलं नाही, त्यांच्या विरोधातल्या घोषणा दिल्या. इंदिरा गांधी दुसऱ्या गेटनी आतमध्ये आल्या, त्यावेळी पोलिसांना कॅम्पसमध्ये सोडायची परवानगी दिली नाही, कारण ते ऐका दोन्ही वेगळे- काय संदर्भ आहे? येतो, अनिकेत तुझ्याकडे येतो. हा संदर्भ आहे का? केशव पूर्ण करू दे. देख बर्बादी, माझा एकच प्रश्न वाघे साहेब आहे, देश की बर्बादी म्हणणं हे राष्ट्रद्रोह वाटत नाही का वाघ तुम्हाला? मला एवढा साधा प्रश्न आहे, त्याचं उत्तर गोल गोल घुमवून देऊ नका. हो की नाही? सरळ उत्तर द्यायचा प्रश्न केशव आहे. उपाध्याय अहो, मराठीमध्ये स्पष्ट शब्दात नाही, निषेध मगाशी नाही, दोनदा निषेध नका. सांगितलं की राष्ट्रद्रोहाचा निषेध गुन्हा आम्ही दाखल- केलाय. अहो, निषेध पुन्हा तेच. अजून काय पण पाहिजे? देशद्रोहाचा कलम लावणं मला काय पाहिजे? मला मी तुम्हाला मला एक सांगतो. सांगा तुम्ही. ठीक आहे, केशव उपाध्ये भाजपचे प्रवक्ते आहेत असं तुम्ही म्हणाल, पण मला जो अर्थ निघाला तो मी तुम्हाला सांगतो. तुम्ही निषेध करताय पण देशद्रोहाचा कलम लावणं योग्य नाही असं म्हणताय. बरोबर आहे ना? बघा, बरोबर आहे ना? ते सर, कोण ठरवेल? देशद्रोहाचा कलम लावणं हा कायद्याचा भाग आहे. ठीक आहे, अनिकेत याचा तुला निषेध काहीतरी पण आम्ही म्हणायचं. करतोच आहोत. ठीक आहे, अनिकेत कायद्यात बसतंय की नाही ते बघणं अनिकेतला बोलू द्या. मतांच्या पलीकडे जायला तयार नाही. हा आम्ही मी बोलू निषेध इच्छितो, करतो राजूजींना त्याचा. मी सांगू इच्छितो, त्यांनी तो आता संदर्भ देत आहेत. एक व्यक्ती म्हणून, पंतप्रधान म्हणून त्यांना विरोध केला असेल, त्यावेळी त्यांनी घोषणा दिल्या असेल, त्यावेळेस हा कुठलाही देशद्रोहाचा गुन्हा त्यावरती करू शकत नाही. मी ते मुद्दामून लिहून आणलं, निखिलजी, सगळं मी त्यावरती अभ्यास केला. इंडियन पिनल कोडमध्ये फंडामेंटल ड्युटीज म्हणून आपण आर्टिकल 361 आहे, त्याच्यामध्ये सरळ भाषेमध्ये दिलेलं आहे की सामाजिक शांतता, राष्ट्रीय सुरक्षेला धोक्यात आणणे
किंवा देशाची बदनामी किंवा आव्हान करणारं कुठलंही कृत्य जर कोणी करत असेल तर त्याला देशद्रोही किंवा राष्ट्रद्रोहीच म्हणलं गेलं पाहिजे, असं स्पष्ट ते आपल्या संविधानामध्ये लिहिलेलं आहे. जर एवढं सगळं स्पष्ट असताना असे व्यक्ती जर देशाची बर्बादी किंवा इंडिया गो बॅक, पाकिस्तान जिंदाबाद, ज्या पाकिस्तानने आपल्या एवढ्या लोकांना मारलं जातं, आज आपण बघितलं की सियाचेनचे एक आपले जवान एवढ्या मायनस सेल्सियसच्या डिग्री मध्ये सुद्धा तिथे राहू शकतात, त्या आपल्या देशाची सुरक्षा करतात, त्यांचं आज तिथे निधन होतं. त्यांच्यासाठी एक कुठल्याही प्रकारचं कार्यक्रम त्या कॅम्पसमध्ये करू इच्छित नाही, परंतु अशा प्रकारचे कार्यक्रम तिथे लावून आणि समाजामध्ये सदैव अशांतता पसरवण्याचं काम अशी लोक करत असतात. त्यामुळे राजूजींना मी विनंती करतो की त्यांनी त्यांची अधिकृत भूमिका ही मांडावी, की त्यांनी जे सरकार करते किंवा पोलीस प्रशासन ज्या प्रकारची भूमिका आता घेते की देशद्रोह त्यांच्यावर लावला पाहिजे, ही भूमिका ही योग्य आहे किंवा जे करतायत ते योग्य असं आमचं स्पष्ट मत आहे. पहिली गोष्ट की ते करतात ते योग्य नाही. मी तुमच्यासाठी पहिल्यांदाच सांगितलं की मी पण निषेध तरी ते करतोय. देशद्रोह या गोष्टीचा. निषेध राजूजी, आणि मला मला हेच हे कळत नाही. हे संभाळून याला काय पाहिजे? पाठिंबा देत नाही तुम्ही राजूजी. कसला पाठिंबा पाठिंबा देतोय? देत नाही तुम्ही त्याला. काय काँग्रेस तुम्ही बोलताय? मतांच्या तुम्हाला कळतंय का? राजकारणासाठी या काय देशाच्या पोरखेडासारखं बोलताय? केशव उपाध्ये गंभीर आरोप देशाच्या- करतायत. देशाच्या- एक मिनिट शांत राहा. केशव उपाध्ये गंभीर आरोप करत तुम्ही ऐकला नाहीये. देशाच्या मी परत काय- करतो काय? या ठिकाणी मतांच्या राजकारणासाठी तुम्हाला देशाची अखंडता सुद्धा महत्वाची वाटत नाही का वाघमारे साहेब? ही या गोष्टी याचं उत्तर काही देऊ घोषणा पलीकडे असतात हो. मला काही उत्तर काही देऊ द्या. काही गोष्टी या राजकारणाच्या पलीकडे असतात. देश की बर्बादी ज्यावेळी होते अशा घोषणा दिल्या जातात ना, त्यावेळी त्या कुठल्या परिस्थितीत सहन केल्या तुम्ही हे जाता काश्मीर कामा मधल्या नये. मतांसाठी करतायत असं ते सुचवत आहे. झालं. आता मी याला उत्तर देऊ. द्या. कोणी अशा प्रकारची घोषणा करायची? अहो, पीडीपीच्या हातात जाऊन जम्मू काश्मीरमध्ये सरकार स्थापन केलं. तिथे केलं ना. काय अडचण तिथे आहे? पाकिस्तानचे झेंडे तुमच्या समोर त्यांनी फिरवले. काश्मीरचा प्रश्न आता मला बोलू द्या. मला बोलू द्या. गेल्या अनेक वर्षाचा केशवजी, परिपाक मला आहे. बोलू द्या. हा कालचा काश्मीरचा अरे, प्रश्न तुम्ही बोलू नाही. देत नाही. गेल्या 50 वर्षाचा काश्मीरचा केशवजी, प्रश्न आहे. तो संदर्भ वेगळा आहे, यांनाच हा विचारा, संदर्भ आम्ही वेगळा गप्प आहे. बसू. देशद्रोहाचा झालं. या घटनेचा स्पष्ट झालं. तुम्ही आता बोलायला आम्ही- पाहिजे. गोल गोल बोलू नका आम्ही वाघमारे जाऊ. साहेब. ठीक आहे झालं. त्यांनी पूर्ण केलं. आता तुम्ही बोला ना. केशवजी, शिष्टाचार पाळा. शिष्टाचारच पाळतोय खालच्या पातळीवर अशा येऊ नका. पद्धतीने नाही मला नाही, या बोलू द्या बाबतीत आता. होऊ शकत अहो, नाही. मला बोल. हा. एक या काम बाब- करा. देश वागळेजी, की आम्ही जाऊ बर्बादी का? या गोष्टीवर जर तुम्ही गोल शांत गोल राहा. बोलणार आम्ही असेल, जाऊ केशव का? उपाध्ये तर त्यांना ते बोलू सहन द्या. नाही होऊ शकत. केशव उपाध्ये त्यांना बोलू द्या. अहो, कसला वाघे साहेब एकच मूर्ख- मिनिट. या मूर्खपणा पद्धतीने आहे. गोल गोल जर देशाच्या नाही नाही जमिनीवर- त्यांची अरे भूमिका सर, मांडू बोलू द्या शकत ना. नाही. बघा केशव उपाध्ये अहो, लोकांना ते- निर्णय घेऊ द्या. त्यांची भूमिका मला मांडू आता द्या. पूर्णपणे बोला बोलू बोला द्या. बोला बोला. अहो, बीजेपीचे प्रवक्ते एवढे बोलतायत या संघाने आणि बीजेपीने देश स्वातंत्र्यासाठी काय केलं? अहो, हे हा- कसल्या अहो, देशाच्या गोष्टी काढू बोलताय? देश केलंय. कसल्या तो देशाच्या विषयच गोष्टी येत नाही. बोलताय? तो विषय येत आता नाही. मला बोलू आणि द्या. हे करायचं हे असेल बघा. तर मग काँग्रेसचं आत्ताच नेतृत्व सगळंच काढलं पाहिजे. काय केलं वन काँग्रेसने? बाय वन, आत्ताच वन बाय वन. नेतृत्व एक मिनिट, एक अरे मिनिट, काय एक चाललंय? मिनिट. वन कुठला बाय वन. संदर्भ कुठेच लावताय? अहो, चुकीचे संदर्भ कुठेही काही लावायचे काय झालं? आणि आपलं समर्थन हे झालं? एक मिनिट वाघे साहेब, या प्रकारचं जस्टिफिकेशन ग्लोरिफिकेशन खपवून घेतलं झालं? जाणार नाही. जे ग्लोरिफिकेशन झालं? चाललंय आता JNUचं ते खपवून घेतलं सर, जाणार त्यांना नाही. एक उत्तर काम- द्या. एक मिनिट, एक मिनिट, शांत राहा ना. आता तुम्ही एक काम करा वागळेजी. अहो ते राष्ट्रप्रेमाने ऐका. पेटलेले आहे. ऐका. म्हणजे काय ऐका. एवढं तुम्ही त्यांच्याकडे झालं? बघितलं पाहिजे. नाही, नाही, म्हणून झालं. ते चिडतायत. तुम्ही आता उत्तर द्या. आता आम्ही- तुम्ही उत्तर द्या. आता आम्ही उत्तर देऊ का? उत्तर द्या. नक्की नक्की द्या. शिष्टाचार पाळाल. शिष्टाचार प्रश्नच नाही. आपल्या तुम्ही योग्य बीजेपीच्या बोलावं. वर्तणुकीसारखं भारतीय वागणार जनता नाही. पार्टी आम्ही नेहमीच बोलतो पण झालं? राष्ट्रवाद आता राष्ट्रवाद म्हटल्यावर ते ऐकून प्रश्नच घेणार नाही नाही. असं ते बोला म्हणतात. पुढे. पहिली आता गोष्ट उत्तर द्या. काय आहे, ज्यांच्याकडे जे नसतं ते दाखवण्याचा प्रयत्न ते लोक करतात. त्याच्यातले बीजेपी वाले आहेत. ज्या बीजेपीनी PDP बरोबर जम्मू काश्मीरमध्ये सत्ता स्थापन केली, प्रत्येक वेळी तिकडे काश्मीरचे झेंडे फडकवले जातात, पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा केल्या जातात, त्यावेळी देशद्रोह दिसत नाही का? मला म्हणून मी ऐका, हां. मी या देशद्रोहाचं समर्थन करत नाही. परत एकदा सांगतो, या गोष्टीचा काँग्रेस पक्ष आम्ही निषेध करतोय पण तो देशद्रोह लावायचा की पूर्णपणे. नाही, सांगतच नाही. दुसरी गोष्ट, पण देशद्रोहाचा गुन्हा लावणं तुम्हाला मान्य नाही. नाही. ही भूमिका असू शकते ना. आमची भूमिका ऐका ना ही तुम्ही. भूमिका तुम्हाला घेण्याचा हक्क आहे. अहो वागळेजी, आमचं ऐकून घ्या. बोला, बोला. देशद्रोहाची भूमिका लावणं की नाही लावणं हा कायद्याचा प्रश्न आहे. आमच्या दृष्टीने हे निषेधार्थ आहे. देशाच्या विरोधात कोणी बघा घोषणा देऊ नये. वाघमारेजी, मी तुम्हाला पुन्हा हा प्रश्न विचारतो. कायदा आहे वगैरे सगळ्यांना माहिती कोर्ट आहे. ठरवेल कायदा. हे जे पोलिसांनी कलम लावलंय ते तुम्हाला मान्य आहे की नाही? माझा साधा देशद्रोहा- प्रश्न आहे. जर पोलिसांनी हे देशद्रोहाचं कलम लावलं असेल का आणि ते तुमचं असं म्हणणं आहे विद्यार्थ्यांवर ते लावू नये, त्यांना सूट द्यावी, नाही, जर तो 18 वर्ष असं कम्युनिस्ट पक्षाचं म्हणणं नाही आहे? नाही, जर तो सज्ञान नागरिक आहे या देशाचा,
आणि त्यांनी देशाच्या विरोधात कृत्य केलंय, ते कायद्यामध्ये जर त्या घटनेत बसत असेल तर त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा लावला पाहिजे. बस मग हे हे लावा, आम्ही लावा, ठीक आहे. लावा, ठीक लावा. आहे, एवढा वेळ हेच विचारत होतो आपण नाही, तुम्हाला. नाही, नाही, नाही. वाघमारे साहेब. तुमचा काय प्रॉब्लेम होता माहितीये का, की मी निषेध केला. मी मगाशी पण सांगितलं, कायद्याच्या भाषेत जे कायदा बसेल ठरवेल, कायद्यात ते बस. करा. एक सामान्य तुम्हाला काँग्रेस पक्ष बोलत म्हणून नव्हता. बोला. नाही, स्पष्ट बोलायचा काँग्रेस प्रश्नच येत पक्षाची नाही भूमिका याच्यात. मांडत नव्हता. आता पण काय मला माहिती आहे एक गोष्ट सांगा, काँग्रेस काय? पक्षाने भूमिका घेतली आहे का या बाबतीत? काँग्रेस पक्षाने भूमिका याच्यामध्ये का काँग्रेसच्या प्रवक्त्यांची एक भूमिका आणि शशी थरूर यांची वेगळी भूमिका असं काय आहे? नाही, काँग्रेस प्रवक्त्यांनी आमचं स्पष्ट मत सांगितलेलं आहे की याच्यामध्ये अशा प्रकारचा अराजक चालणार नाही. आम्ही त्याला फाशी दिलेली आहे. सरकारने पूर्ण कायद्याचं पालन केलेलं ठीक आहे. आहे. त्याच्या विरोधात जाणं हे आम्हाला पटणार आता नाही. केशव उपाध्ये शांत आम्ही होतील सांगितलं. बघा. नाही, बघा, हेच तुमच्याकडून काढण्यासाठी ते भडकले होते. आता वाघमारे साहेब ज्यांनी देशासाठी कधीच रक्त अहो, जर सांडलं नाही, हा- देशाने रक्त स्वातंत्र्य लढ्यात सांडलं भाग मुळात, घेतला नाही. आणि आता जर हा अहो, निकाल त्यांना- राहुल गांधी त्यांना कुठल्या आता स्वातंत्र्य दाखवायला लढ्यात काय लागणार अधिकार ना. राहुल गांधींना अहो, घ्यायचा? त्यांना आता सांगा ना. दाखवायला लागणार राहुल गांधी की कुठल्या आम्ही स्वातंत्र्य लढ्यात राष्ट्रवादी गेले? आहोत. कुठल्या कारण लढ्यात यांना गेले? कसं आहे, 1947 नंतर यांच्याकडे जन्मलेल्या प्रत्येक पिढीला एकाही अशा स्वातंत्र्य असा लढ्यामध्ये प्रश्नच नाही. प्रत्येक एकाही काश्मीरसाठी आमच्या अध्यक्षांनी बलिदान केलंय. काश्मीरसाठी आमच्या अध्यक्षांनी बलिदान केलंय. जनसंघाच्या अध्यक्षांनी बलिदान केलंय. त्यामुळे सांगू नका. त्यामुळे अरे नाही, अजिबात नाही. खोटी माहिती देऊ नका. अहो, वाघमारे, खोटी माहिती, बेमालूम माहिती बोला. अहो, खोटी माहिती बोलून काही फायदा नसतो. मुद्द्यावरती बोला. अहो, मुद्द्यावरती बोला. ठीक आहे, आपण दिल्लीला जाऊया. आपण दिल्लीला आपल्या सोबत सुरेश गा- एक मिनिट, एक मिनिट. काश्मीरसाठी आम्ही तेव्हा कुठे होते? थोडेसे शांत व्हा, श्वास घ्या. आपण दिल्लीला जाऊन परत येऊया. पाकिस्तानचे झेंडे तिथे अहो, वाघमारे फडकवतायत. साहेब, कुठे अहो, तो गेले परिपाक लोक? काँग्रेसचाच आम्ही कुठे भोगतोय. गेलेत? 50 कुठे वर्षाचा गेलेत? प्रश्न आम्ही अहो, भोगतोय. नीट कुठे सोडवता गेलेत आला तुमचा नाही. राष्ट्रवाद? नीट सोडवता आला नाही ज्यावेळी तो. तुम्ही अहो, गेले 50 जम्मू वर्ष काश्मीरमध्ये काँग्रेसने काश्मीर पाकिस्तानचा झेंडा प्रश्नात जो गुंता तुमचे करून लोक ठेवला तो फडकवतायत. आम्ही भोगतोय त्यांच्या स्वातंत्र्यापासून. मांडीला मांडी काँग्रेस एक मिनिट, जरा शांत राहा. सरकारमध्ये कृपया शांत बसलेला. राहा. कोण सांगा. खरा राष्ट्रवादी याची स्पर्धा आपण नंतर घेऊया, ब्रेक नंतर. पण ब्रेक पूर्वी मला ज्याच्याकडे दिल्लीला जाऊ. नाही, एक ते असे मिनिट, करणार. वाघमारेजी शांत राहा. आपण दिल्लीला जाऊया. दिल्लीत आपल्यासोबत JNUचे विद्यार्थी आहेत, सुरेश गायकवाड. सुरेश गायकवाड, तुम्ही सगळी चर्चा ऐकत असणार. मला सांगा, JNUचे विद्यार्थी म्हणून या प्रश्नाबाबत तुमची काय भूमिका आहे? सांगू इच्छितो. मी हैदराबादला 2 वर्ष तिथे होतो. माझं तिथं मास्टर्स झालेलं आहे आणि आता इथं आलेलं आहे. हे सगळं बघल्याच्या नंतर देशातल्या विद्यार्थ्यांचं त्यांच्या ओपन माइंडनं काय बोलायचं का आणि काय बोललं तर काही होईल का, कोणावर लगेच देशद्रोहाचा ठपका पडेल का, ह्याची प्रचंड भीती आहे आणि ते मला सुद्धा आहे. नाही, सुरेश गायकवाड, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. सुरेश गायकवाड, सुरेश एक मिनिट थांबा. प्रश्न तर ऐकून घ्या. या विद्यार्थ्यांनी, JNUच्या विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे अफजल गुरुच्या समर्थनार्थ आणि देशाच्या विरोधात घोषणा दिल्या आहेत, त्याबद्दल तुमचं मत काय आहे? देशाच्या विरुद्ध घोषणा देणाऱ्यांचा आधी निषेध केलाच जाईल आणि निषेध आहे. परंतु घोषणा देणारे विद्यार्थी, आम्ही आज ज्या स्टुडंट्स युनियनचा जो अध्यक्ष आहे तो अटक झालेला कन्हैया कुमार आणि इतर काही लगेच काही दिवसात अटक होतील ते विद्यार्थी, त्यांच्यामधला डिफरन्स समजून घेतला पाहिजे. का तर जे आता सोशल मीडियावर किंवा माध्यमामध्ये जे व्हिडिओ दाखवला जात आहे त्या व्हिडिओमध्ये हे जे विद्यार्थ्यांच्या विरुद्ध तक्रार झालेली आहे त्याच्यातला कुठलाही विद्यार्थी नाही, पहिली गोष्ट. आणि विद्यार्थी जे घोषणा दिलेल्या आहेत ते JNUचे स्टुडंट्स आहेत का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि ह्याच्या बाबतीत प्रॉक्टरल JNU मध्ये प्रॉक्टरल बोर्डची आहे आणि JNU त्याच्या बाबतीत इन्व्हेस्टिगेशन करत पण आहे. ठीक आहे सुरेश गायकवाड, एक मिनिट थांबा. इथे अभाविपचे अनिकेत आहेत, अनिकेत ओवाळ, ते तुम्हाला उत्तर देतात. अनिकेत, उत्तर दे. नाही, सुरेशजी कालपासून एक वेगवेगळ्या विषयावरती याला घुमवण्याचा प्रयत्न करतायत. मी त्यांना सांगू इच्छितो की आज ज्या पोलिसांनी कन्हैया लालजो, जिथला JNUचा अध्यक्ष आहे छात्र संघाचा, त्याला पकडलं गेलेलं आहे आणि त्याच्यावरती आज देशद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला आहे. हे जर पोलिसांना ठाऊक नव्हतं तर त्यांनी त्याला का पकडलं, हा माझा प्रश्न आहे. जे सुरेशजी कालपासून सांगू इच्छित आहेत की आम्ही त्याच्यामध्ये नव्हतो, आम्ही अशा कुठल्याही घोषणा दिलेल्या आहे, सगळे बाहेरचे विद्यार्थी ते, तर हे कसं काय शक्य झालं? बघितलेला आहे व्हिडिओमध्ये. तुम्ही कुठलाही एक चेहरा दाखवा. अहो, पकडलं ना पोलिसांनी, कन्हैया लालला पकडलं, कन्हैया लालला पकडलं, बाकी सगळे अंडरग्राऊंड आहेत तुमचे. पकडलं, कन्हैया लालला पकडलेलं आहे की JNUचेच विद्यार्थी आहेत आणि ते जे
जेएनयूच्या पॉलिटिक्स मध्ये ऍक्टिव्ह आहेत तेच विद्यार्थ्यांना तुम्ही तक्रार कशी काय दाखल करताय? आम्ही तक्रार दाखल केली आहे, पोलिसांनी पकडले ते व्हिडिओ पकडून. आम्ही काय केलं, आम्ही फक्त मागणी केली की तुम्ही त्यावरती कारवाई करा म्हणून. सक्त कारवाई झाली पाहिजे, आम्ही अशी मागणी केलेली आहे. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या, हे कारवाई झालेली आहे. आम्ही मागणी नाही केली, आम्ही मागणी केली एक विद्यार्थी संघटन म्हणून की बाबा हे अशा देशाच्या सगळ्यात मोठ्या विद्यापीठामध्ये अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालंय, तर त्याची चौकशी झाली पाहिजे आणि जे दोषी आहेत त्यांच्यावरती सक्त कारवाई झाली पाहिजे, देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आम्ही अशी मागणी केली आणि या मागणीला हो देत तिथल्या पोलीस प्रशासनाने ही सगळी चौकशी केलेली आहे. मला एक मिनिट सुरेश, तुम्ही ठरवणारे कोण? अहो आम्ही नाही ठरवत, हे प्रशासनाने केले, पोलीस प्रशासनाने केलेलं आहे. काय तुमची मला हे आम्ही केलेलं नाहीये, परिषदेने केलेलं नाहीये, हे पोलीस प्रशासनानं केलेलं आहे. लक्षात घ्या तुम्ही. एक मिनिट त्यांना पूर्ण करू दे. केशव, मी येतो. नाही मला आणि सांगा मग ते देशद्रोहाची ठरवतील ना, तुम्ही मला- ठरवणारे अहो, कोण? आम्ही देशद्रोहाचे ठरवलं नाहीये, भाजपचे विचार मान्य पोलिसांनी. नसतील, भाजपचे गायकवाड- विचार मान्य नसतील, युपीचे विचार मान्य अहो, नसतील, विचार म्हणजे तो मान्य देशद्रोही झाला करणं, का? विचार मान्य अहो, करू तुम्ही नका. काय करा, काय विचार मांडता आणि विचार मान्य देशाच्या विरोधात करू घोषणा द्याल नका, का पण तुम्ही? मला सांगा देशद्रोहाची आणि म्हणजे भारत की बर्बादी ही तुमची देशप्रेमाची हे व्याख्या आहे का? मला रोहित सांगा. वेमुलाचं प्रकरण अहो, दडपण्यासाठीचं अहो, हे एक उगाच षडयंत्र कुठला आहे. विषय रोहित घेऊ नका. वेमुलाच्या विषयात अहो, काय तुम्ही केलं काय सगळ्या देशाला दिलं? माहिती आहे. एक मिनिट, एका वेळेला एकाने बोला. सुरेश जातीच्या गायकवाड. बाबतीत जेव्हा आंदोलन उभं राहते तेव्हा भाजपला किंवा संघांना कुठला विषयच मिळत नाही, पण जेव्हा हिंदू मुसलमान किंवा भारत पाकिस्तान असे जेव्हा मुद्दे येतात तेव्हा मात्र एक जे आंदोलन अहो, उभं देशभरामध्ये जे सुरेश आंदोलन उभं झाले गायकवाड, रोहित त्यांना साधा प्रश्न आहे. विमुलासाठी, त्या आंदोलनासाठी सुरेश दडपण्यासाठी गायकवाड. हे सगळं षडयंत्र आहे. सुरेश आणि गायकवाड. अहो, यांना- त्यासाठी एक मिनिट. पद्धतशीरपणे एक मिनिट, केलेला सुरेश हा एक गायकवाड, एक प्लॅन मिनिट, आहे. एक मिनिट. यामध्ये जेएनयू चे जे विद्यार्थी आहेत ज्यांच्यावर आरोप केला जात आहेत मला एकच फक्त ते प्रश्न कुठल्याही गायकवाड अशा विचारायचा. चुकीच्या जे घटनेच्या बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाही आहेत, हे संपूर्णपणे चुकीचं आहे. आणि ठीक आहे, याच्या- सुरेश गायकवाड एक मिनिट एक मिनिट, थांबा. मला- सुरेश गायकवाड एक मिनिट थांबा. केशव उपाध्ये ते असं म्हणतायत रोहित वेमुलाचं जे प्रकरण आहे ठीक आहे. त्याच्यामुळे चिडून हे राजकारण केलं ठीक जात आहे. आहे आणि जे विद्यार्थी आहेत पोलिसांनी पकडलेले ते ह्याच्यात नव्हतेच. काय म्हणणं त्यातला आहे नाही माझा अतिशय किमान 2 प्रश्न फक्त ना विचारत गायकवाडांना. सगळ्यात पहिला प्रश्न, मुळात देश की बर्बादी म्हणजे देश, ते मगाशी असं म्हणाले की देशद्रोही हे ठरवणारे कोण? म्हणजे देश की बर्बादीच्या घोषणा जर देत असतील त्याला सुद्धा देशद्रोही म्हणायचं नाही का, त्याला देशप्रेम म्हणायचं का? नंबर 1. नंबर 2, गृहीत धरू की काय बाबा ह्यांच्या म्हणण्यानुसार काय कांगावा केला, राजकारण केलं आणि काय अशा पद्धतीने करतायत. पण मग जर हे कांगा वगैरे असेल तर हे का केलं? तुम्ही केलं म्हणून तर आज ती वेळ आली ना. जर तुम्ही अशा प्रकारच्या घोषणा दिल्या नसत्या तर खरोखर अशी काही संधीच मिळाली नसती आम्हाला. देश की बर्बादी तुमच्या म्हणण्यानुसार इन्व्हेस्टिगेट करू द्या. त्यांनी जर सांगितले खरंच या मुलांनी केलेले आहेत तर मग कारवाई होईल ना. मला सांगा, ज्युडिशियल तुम्ही ठरवताय की कोण दोषी आहे कोण दोषी नाही. अफजल गुरुची ज्युडिशियल किलिंग या शब्दाचं पोस्टरचा अर्थ काय होतो? मागवलेले आहे का त्यांनी ठरवतील ना. तुम्ही कसं ठरवणार? देश की बर्बादीच्या घोषणा काय तुम्ही ठरवायच्या? देश की बर्बादीच्या घोषणा कोण देईल त्याला कुणाची गरज नाही. देश की बर्बादीच्या घोषणा आम्ही सहन करणार नाही, तो कुणीही असो. प्रश्न आहे. देश की बर्बादीच्या घोषणा मी सहन करणार. नंबर 1. आणि ज्युडिशियल किलिंग ऑफ 1 मिनिट मला सांगा, ज्या संविधानाबद्दल तुम्हाला अतिशय प्रेम आहे, आम्हाला प्रेम आहे, त्याच संविधानाने फाशी दिली होती अफजल गुरुला. मग ज्युडिशियल किलिंगचा संदर्भ कुठे येतो? अशा पद्धतीची पोस्टर लागतात कसे जेएनयू मध्ये? त्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती तरी तो कार्यक्रम का झाला? अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे उगाच काहीतरी गोलमटोल बोलून काहीतरी समर्थन ग्लोरिफिकेशन करण्याचा प्रयत्न करू नका. सुरेश गायकवाड उत्तर द्या. कल्चर तुम्ही आधी लक्षात घ्या. इथे हे युनिव्हर्सिटी आहे, हे कुठलं पॉलिटिकल पार्टी किंवा काही नाहीये. हेच म्हणतो आम्ही, हेच आम्ही म्हणतो. मग का असे कार्यक्रम झाले? व्यवस्थित एखाद्या विषयावर चर्चा झाल्या पाहिजे. देशामध्ये जगामध्ये ज्या कुठल्याही गोष्टी घडतात त्याच्यावर ओपन माइंडनं चर्चा झाल्या पाहिजे आणि ते कल्चर आहे इथे चर्चेचं. मग तुम्ही त्या चर्चेच्या एखाद्या गोष्टीवर फाशी हवी, देशामध्ये फाशी दिली पाहिजे किंवा नाही दिली पाहिजे. सुरेश गायकवाड केशव, सुरेश गायकवाड हे सगळे पाहुणे आता शांत राहणार आहेत आणि मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर द्या. या मुलांनी ज्या घोषणा दिल्यात त्याचा व्हिडिओ आम्ही दाखवलेला आहे. या घोषणा देश की बर्बादी असं म्हणणाऱ्या होत्या, देश की बर्बादी व्हावी अशी इच्छा व्यक्त करणाऱ्या होत्या. पाकिस्तान जिंदाबाद अशाही त्यांनी घोषणा दिल्याचा आरोप करते एबीव्हीपी. याविषयी तुम्ही काय म्हणाल? या घोषणा जर जेएनयूच्या कॅम्पसमध्ये होत असतील तर ते आक्षेपार्ह वाटत नाही का तुम्हाला? निखिल सर, ते आक्षेपार्ह आहे आणि त्याचा निषेध झालेलाच आहे. परंतु
हे विद्यार्थी कोण आहेत ह्याचा आधी शोध घेणं अत्यंत महत्वाचं आहे. कोण आहे ते विद्यार्थी? JNU आहेत का? सांगा आम्हाला हे कोण विद्यार्थी आहे? स्टुडंट युनियन मधले आहेत का हे समजणं अगदी महत्वाचं आहे. डबल आणि धोक्याला म्हणतात, त्या डबल धोके. student- मी स्वतः तिथे होतो, स्टुडंट युनियन मधले किंवा इतर संघटनेतले कोणी नाही आहेत. आणि ते मग आता विद्यार्थी कुठले आहेत हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि तुम्ही जे व्हिडिओ दाखवलेला आहे ते मी सुद्धा सुरेश सुरेश video एक मिनिट बघितलेला सुरेश आहे. एक मिनिट हा जो कन्हैया आहे सुरेश हा जो कन्हैया आहे हा तुमच्याच स्टुडंट युनियनचा अध्यक्ष आहे. तो कुठून बाहेरून आला होता? कन्हैया जो आहे त्याची पूर्वीची भाषणं सुद्धा जी बघितली तर ती अत्यंत आक्रमक, अत्यंत कदाचित कायद्याला आक्षेपार्ह वाटतील अशी आहेत. हा कन्हैया तर तुमचाच आहे, तुमच्या स्टुडंट युनियनचा आहे. सर कन्हैया स्टुडंट युनियनचा आहे, पण कन्हैयानं तसे घोषणा दिलेल्या आहेत का? असं पोलिसांचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? कन्हैयानी घोषणा नाही का दिल्या? आयोजन शेवटी आयोजकाची जबाबदारी असतेच ना. तुमचं काय म्हणणं आहे? कन्हैयानी घोषणा दिल्या नाहीये. कुठल्याही 2 गटात काही झालं तरी स्टुडंट युनियनच्या विद्यार्थ्यांना तिथे हजर राहावं लागतात. आणि हजर राहावं लागतं, परंतु ते पोलीस कारवाई होत नाही. सुरेशजी असं बोलू नका. पोलीस कारवाई झालेली आहे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे देशद्रोहाचा. असं तुम्ही खोटं बोलू नका. मान्य आहे की विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष म्हणून त्याला चौकशीला बोलवलं जाईल, परंतु त्याला कोर्टात हजर करून त्याची केस टाकत नाही कोणी, गुन्हा दाखल करत नाही कोणी. नाही, एक मिनिट सुरेश गायकवाड अत्यंत सुरेशजी अत्यंत तुम्ही खोटं एक मिनिट. ऍक्सेप्ट करा, तुम्ही ऍक्सेप्ट करा तुम्ही. ठीक आहे एक मिनिट शांत राहा. त्यांची चौकशी सगळी चालू आहे. सुरेश गायकवाड एक मिनिट. सुरेश गायकवाड तुम्ही असं म्हणतायत की ते विद्यार्थी घोषणा देणारे नव्हते. हा कन्हैया जो आहे तो त्यांनी घोषणा दिली नाही, म्हणजे तुम्हाला या तुमच्या हातामध्ये याविषयीचा पुरावा आहे असं समजायचं का? हे बघा चौकशी चालू आहे म्हणते मी म्हणत नाही की नाही तुम्ही काय म्हणताय? चौकशी चालू आहे आम्हाला माहिती आहे, पण त्यांनी घोषणा दिल्या की नाही? की हे आहेत देशद्रोही आणि संपूर्ण युनिव्हर्सिटीला जबाबदार धरायची त्यासाठी. नाही तो वेगळा मुद्दा आहे. त्याकडे आपण येऊया सुरेशजी, आपण त्याकडे येऊया. पण मला तुम्हाला विचारायचं, तुम्ही ज्या अर्थी इतक्या ठामपणे सांगताय की हे विद्यार्थी वेगळे होते, यांनी घोषणा दिल्या नाहीत, मग घोषणा देणारे विद्यार्थी कोण होते हे तर आम्हाला सांगा. चौकशी करणारे सांगतील ना, मी कसं सांगेन, मला काय नाही. अच्छा ठीक आहे, चौकशी करणारे सांगतील. मला राजू वाघमारे तुम्हाला चर्चेत आणायचं आहे. सुरेश गायकवाड जे म्हणतायत, तुम्हाला असं वाटत नाही कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करतायत, कदाचित पांघरून घालण्याचा प्रयत्न करतायत? आता सुरेश गायकवाडजी जे म्हणतायत, आता आपण जो व्हिडिओ बघितला वस्तुनिष्ठ प्रकाराने त्या व्हिडिओकडे जर आपण बघितलं सर, तर त्याच्या आपण तर कोणाला ओळखत नाही, त्याच्यामध्ये माणसंही दिसत नाहीत कारण माणसंही रात्रीचा व्हिडिओ, बरोबर. पण घोषणा ऐकू येत आहे. घोषणा ऐकू येत आहेत. आता सुरेश गायकवाड जे म्हणतायत की या घोषणा ज्यांनी दिल्या त्यांचे चेहरे दिसत नाही आहेत, त्या कोणी दिल्या ते आम्हाला माहीत नाही, ते कदाचित बाहेरचे लोक असू शकतील, पोलिसांनी त्याचा तपास करावा. आणि ते म्हणतात की JNUचा जो अध्यक्ष आहे तो काय त्याच्यामध्ये घोषणा देताना त्या व्हिडिओमध्ये दिसत नाही, त्याच्यामुळे त्याला पकडून त्यांनी त्या घोषणा दिल्या असं सांगून त्याच्या विरोधात देशद्रोहाचा जो खटला चालवायचा आहे तो चालू नये, तो चालू. कारण तुम्हाला हे मान्य आहे ना? केशव उपाध्ये ऐका, त्याच्याबद्दल जर पुरावा असेल, ज्यांनी कोणी या देश की बर्बादी अशी घोषणा देताना व्हिडिओवर ज्याचा चेहरा असेल त्याच्यावर तो खटला करावा. पण जर ज्याचा चेहरा नसेल तर त्याच्या अध्यक्षाला अटक करणं हे चुकीचं आहे. केशव उपाध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे, शेवटी अशा प्रकारचा कार्यक्रम जो कोणी आयोजित करतो, आणि म्हणून मी मगाशी सांगितलं की या पद्धतीचं ह्याचं पोस्टर तुम्ही बघितलं असेल, म्हणजे मगाशी तुम्ही वाघमारे साहेब असं म्हणालात की हे आमच्या सरकारच्या कार्यकाळात फाशी दिली. प्रश्न सरकारने, मला मान्य आहे या ठिकाणी मला राजकारण करायचं नाही, कारण भारत सरकारने फाशी दिली, त्यामुळे फाशी दिली. पण मग सगळ्या, आणि मगाशी तुमचं वाक्य असं की सगळी प्रक्रिया पूर्ण करून दिली, बरोबर आहे. मग सगळी प्रक्रिया पूर्ण करून दिल्यानंतर ते पोस्टर इथं त्यांनी जे लावलं होतं कॅम्पसमध्ये, द ज्युडिशियल किलिंग ऑफ अफजल गुरु, ही कुठली पद्धत होती? आणि शेवटी त्या सगळ्याच्यामध्ये जो कोणी आयोजक असतो शेवटी अशा घोषणा दिल्या. बरं, त्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती, तरी कार्यक्रम का केला गेला? आणि यातनं शेवटी न्यायालयात टिकेल ना, जर समजा असं इतकं वाघमारे साहेबांना इतकी काळजी की नसेल, चेहरे दिसत नाही आहेत त्यामुळे नाही त्यांच्यावर, अशा पद्धतीने करण्यापेक्षा थोडं पोलिसांवर, थोडं न्याय यंत्रणेवर विश्वास ठेवा. देश की बर्बादी, इतक्या वाईट घोषणांचं समर्थन, कुठल्या हे ज्युडिफिकेशन आणि ग्लोरिफिकेशन आत्ता ते दिल्लीचे विद्यार्थी करतात की त्यातनं या निमित्ताने काय चाललंय, इकडे हे चाललंय, तिकडे ते चाललंय. समजा अगदी काय आम्हाला राजकारण करायचं तर भारतीय जनता पार्टीला त्याच्याकडे आपण येऊया, ब्रेक नंतर येऊया. पण राजू वाघमारे उत्तर द्या, मग मी ब्रेक घेतो.
सर मला या बाबतीत एकच गोष्ट सांगायची आहे की मी परत एकदा सांगतो की ज्यांनी या घोषणा दिल्या त्यांच्यावर खटला लादणं हे गरजेचं आहे, कारण देशाच्या विरोधात अशा प्रकारच्या घोषणा देणं हे कठीण काम आहे आणि ते केलं नाही पाहिजे, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. ही झाली एक बाजू. दुसरी बाजू जी आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा जे गायकवाड म्हणत होते की या प्रकरणाची चर्चा, आता जर अफजल गुरुला फाशी दिली ती चुकीची दिली की बरोबर दिली, हे मत व्यक्त करण्याचा अधिकार बरोबर आहे. या तुम्ही आता लोकशाही- मुद्द्याकडे आलाय. ऐका, दोन वेगळे मुद्दे. मला हे दोन वेगळे मुद्दे मला बोलायचं आहेत. वागायचं. या गोष्टीकडे काही जणांना वाटत असेल की बाबा ही जी शिक्षा दिली ती बरोबर आहे, कायद्याप्रमाणे बसतंय. त्याचे जे डिफेन्सचे वकील आहेत त्यांना वाटत असेल की आम्ही डिफेन्स एवढा बरोबर केला पण आमच्या क्लायंटला तुम्ही फाशी दिली. प्रश्न असा आहे की या दोन वेगवेगळ्या गोष्टी तुमचं असं म्हणणं आहे फाशीबद्दल बरं वाईट बोलण्याचा टीका करण्याचा हक्क आहे प्रत्येकाला लोकांना. अधिकार आहे केशव लोकशाहीमध्ये. उपाध्ये हा महत्वाचा मुद्दा आहे. आपण दोन मुद्दे वेगळे मला- करूया. नाही, दोन. अशा अगदी. प्रकारे भारत विरोधी घोषणा देणं हे आक्षेपार्ह आहे. हे माझ्या बरोबर आहे माझ्या तुमचं. पूर्ण दुसरं आता 35 मिनिटाच्या मांडणीमध्ये मी अफजल गुरुच्या म्हणजे फाशी योग्य की अयोग्य ह्याच्यावरती एक त्याच्यावर आपण तो बोलतच अधिकार नाही. आहे. बरं, काश्मीरमधल्या अफजल गुरु- अनेकांना वाटतंय. अफजल गुरु बरं, ऐका ना, अफजल- केशव वाटतंय ना, उपाध्ये. ठीक आहे ना, वाटू दे ना. काश्मीरमधल्या अनेकांना वाटतं ही आम्हाला- फाशी अयोग्य ठीक होती. आहे. त्यांना त्या- बोलण्याचा अधिकार आहे की नाही? एक लक्षात घ्या, मुळामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट, एखादी प्रक्रिया ज्यावेळी असते, एखादी न्यायालयीन प्रक्रिया, समजा त्याला आता फारच अगदी आपण चर्चा करतोय, इशरतच्या एन्काउंटरची चर्चा सुरू आहे, चर्चा करा, आमचा काहीच आक्षेप नाही. तो म्हणजे खरं खोटं काय चालू आहे चालू दे. पण मुळामध्ये सगळ्या प्रकारच्या न्यायालयीन यंत्रणा, मग आम्ही विश्वास कशावर ठेवायचा? या देशात संविधानावर विश्वास ठेवायचा नाही असं म्हणायचं की न्यायाधीश आमच्याकडे चुकीच्या पद्धतीने वागतात असं सर पण एक दिवस तुम्ही म्हणता कशावर विश्वास ठेवायचा, आज म्हणता तुम्ही न्यायालयावर विश्वास ठेवला पाहिजे. काल तुमचे प्रवक्ते सगळीकडे असं सांगत होते हेडलीवर विश्वास ठेवायला पाहिजे. कशामध्ये न्यायालयाने ते निर्णय दिलाय अहो. की फिशरचं एन्काउंटर फेक होतं म्हणून. चालू आहे अपील आहे, पण खालच्या न्यायालयाने निर्णय दिलाय. हेच मी सांगतोय तुम्हाला. येतो तुम्ही आज म्हणता की न्यायालयावर विश्वास ठेवला पाहिजे. येतो अजूनही ही दोन घटनांमधला फरक असा आहे की ह्याचा जो आता आपला काश्मीरचा जो अतिरेक्याचा मुद्दा चालू आहे त्याची सगळी प्रक्रिया पूर्ण, अफजल गुरुची सगळी प्रक्रिया पूर्ण झाली, सगळ्या संधी पूर्ण झाल्या, बरोबर आहे. अजून इशरतच्या प्रकारात सगळ्या ऐका ना, गोष्टी ऐका, पूर्ण मी झाल्या काय नाही. विचारतोय, केशव उपाध्ये. त्यामुळे दोन्ही गोष्टी त्यांनी जो मुद्दा मांडला तो हा नाहीये. नाही ठीक आहे, तुम्हाला मांडायचं ना. त्यांचा माझा मुद्दा आक्षेप काय आहे सांगतोय मी की तुम्हाला? देश की बर्बादी या घोषणेला माझा आक्षेप बरोबर आहे. मला बरोबर, अगदी त्यामध्ये काही आवडतं ना. शंकाच नाहीये. मग असं त्यांचा काय दुसरा करताय? जो मुद्दा आहे त्याबद्दल काय म्हणणे तुम्ही? नाही अहो, प्रश्न असा आहे, ठीक आहे अहो, मुळामध्ये देश की बर्बादी या घोषणेला आमचा स्ट्रॉंग आक्षेप आहे आणि पण अफजल गुरु बद्दल बोलायला तुमची काय हरकत नाही. नाही मुळामध्ये बोलण्याचं म्हणजे मग आम्ही आमचे देश नाही, असं काय पण- मान्य नाही, नाही, करायचं? मला सांगा एक अफजल मिनिट गुरुला केशव उपाध्ये, सर्व केशव उपाध्ये. प्रक्रिया- इथे मी बोलतो. तुम्हाला प्रश्न मला विचारतो प्रश्न- की मी उत्तर अफजल देतो. गुरुला तुम्हाला सुप्रीम म्हणायचं कोर्टाने मी देतो उत्तर. फाशी दिली. दिली. ऐका, आपण सुप्रीम कोर्टाचा आदर ठेवायला Correct. पाहिजे. हे बरोबर आहे. बरोबर. पण सुप्रीम कोर्टाचा निर्णय चुकीचा होता असं म्हणण्याचा काही लोकांना अधिकार आहे की नाही? ते अगदी अल्पसंख्य असतील पण अधिकार आहे की नाही? मग आपण कशावरती नेमकं भविष्यात प्रत्येक प्रश्नावर आपण निर्णय बोलू उपस्थित शकतो ना, करायला त्यालाच तर लोकशाही नाही, म्हणतात. लोकशाही असू दे ना, पण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उद्या याच पद्धतीने याकूबचं समर्थन सुरू झालंय. मग Exactly, हे चुकी- पण अहो, मग नाही. तो एकदा लोकशाही तुमच्या अधिकार आहे की पहाट- नाही, हेच नाही, विचारतो. सगळे मग तुम्ही मुळात असं आहे की फाशी शिक्षा असावी की नाही ह्याच्यावर तुम्ही नाही, चर्चा नाही, जरूर नाही. करा, पण एकदा मग न्यायालयाच्या कुठेतरी विश्वास ठेवला तुमचं असं पाहिजे. म्हणणं न्यायालयाच्या निर्णयावर बोलायचंच नाही. नाही एकदा अहो सगळी प्रक्रिया पूर्ण झाली ना वागे साहेब. पण तरी सुद्धा त्याच्यावर विश्लेषण करण्याचा, टीका टिप्पणी करायचा अधिकार आहे की नाही? करा ना, एवढा करा. छोटा मुद्दा आहे. करा ना, नाही कुठे म्हणलं, पण ज्या त्याचा वेगळा रंग, त्याचं जस्टिफिकेशन, त्याचं ग्लोरिफिकेशन या निमित्ताने वाजल्याच्या वाघमारे, निमित्ताने तुमचं काय होणं, म्हणणं ते आहे चुकीचं यावर? सर मी मगाशी पण सांगितलं या लोकशाहीच्या राज्यामध्ये न्याय व्यवस्थेवर आपला विश्वास पाहिजे हे सगळ्यांना मान्य आहे. न्याय व्यवस्थेने त्यांना शिक्षा दिली, कोणालाही देऊ द्या, ती काही लोकांना 99.9 लोकांना मान्य असू शकते, पण या लोकशाहीमध्ये ज्या 1% जर ती मान्य नसेल तर ज्या घटना त्याला बोलायचा अधिकार आहे की नाही? बोलायचा अधिकार आहे, त्याला बोलू द्या ना. बोलायचा अधिकार आहे, पण त्याच्या- त्या निमित्ताने जस्टिफिकेशन आणि ग्लोरिफिकेशन ठीक आहे ना, देशविरोधी घोषणा देण्याचा अधिकार नाही. मला अनिकेत, मला एक अनिकेत. मला एक मुद्दा मांडू द्या. कसं आहे बघा, अफजल गुरुला फाशी दिली, त्याला काय दिलं त्याच्याबद्दल आपण म्हणतो की बाबा हे म्हणतायत की असं ग्लोरिफिकेशन आणि असं होता कामा नये. मग आज नथुराम गोडसेंनी गांधीजींना कोण करतंय? मारलं,
ऐका, कोण करतं ऐका, unification? ऐका, अहो, मला- अरे काय चाललंय अहो, मला बोलू तर कुठेतरी द्या. काहीतरी आणून अहो, जोडायचं मला म्हणून बोलू आणि तर काहीतरी द्या. मुद्दे काढायचे आता अहो, हेच तर गोडसेंचं प्रॉब्लेम आहे glorification कोण करताय कोण सांगा करतंय? सांगा कोण करताय कोण कुणी करतंय करत नाही गोडसेंचं सांगा ना कोण glorification? करतंय. मी इथे जाहीर निषेध करतो तो त्याला फाशी झाली सगळं झालं बरोबर आहे की कोण नाही? करतंय ते म्हणजे निषेध? एका इथं बाजूला कशाला- नाही, ते ते चालतं. अफजल गुरु आणि गोडसे एकाच टाईपचे एकाच गुन्हेगार माळ्याचे मणी होते आहेत. असं ते आम्ही म्हणताय समर्थन बरोबर आहे माळ्याचे केशव मणी. उपाध्ये आम्ही बरोबर आहे. नाही आम्ही कुठलं ते नाही की एकाच अजिबात नाही माळ्याचे समर्थन. मणी Yes, आहेत. आम्ही काही समर्थन पण केलं नाही या- त्याचं या लोकशाहीमध्ये आपल्याला न पटणारं मत समोरच्याला ठीक आहे. मांडण्याचा अधिकार आता तरुण आहे. पिढीला बोलू द्या तुम्ही शांत राहून चला. आणि काय तुझं याविषयी काय मत आहे नक्की नक्की. भारत विरोधी घोषणा देणं एक प्रकार आणि गुरु अफजल गुरुच्या फाशीविषयी मत व्यक्त करणं हा दुसरा प्रकार तुझं काय मत आहे निखिलजी मगाशी तुमच्या वाक्यांशी मी समर्थन करत आहे तुमच्या वाक्याचं. कारण तुम्ही ज्या प्रत्येक चर्चेला म्हणला की चर्चा झाली पाहिजे प्रत्येक गोष्टीची, विद्यार्थी परिषदेची किंवा आमची सगळ्यांची भूमिका अशी आहे की प्रत्येक गोष्टीची चर्चा झाली पाहिजे. परंतु मुकब्बल भट याची फाशी होऊन आज किती वर्ष झाले हो? 30 वर्ष झाली ना. आजही आपण ते भांडतोय, चर्चा करतोय आपण कॅम्पसेसमध्ये, JNU सारख्या कॅम्पसेसमध्ये. पण मग काय झालं? नाही नाही, झालं. माझं हेच म्हणणं आहे त्याच्यामध्ये की हरकत त्याचं- काय आहे? नाही, हरकत काही या नाही, निमित्ताने हरकत झाली देश पाहिजे. विघात- चर्चा हे चर्चा सगळी देश झाली बघतो, पाहिजे. हे म्हणायचं का आपण? परंतु मला एक वाटत नाही की या सगळ्यांना असं वाटतं तर भगतसिंगांना फाशी झालेली आहे, अशफाक उल्ला खानना फाशी झालेली आहे. ह्याच्यावरती आपण काय त्याचा नाही आणि बोलत याचं नाही. कसं काय नाही, तुलना नाही, करतो कसं काय आपण? झालं पाहिजे ना सगळं. भगतसिंग आणि नाही, याची नाही, तुलना सगळं कशी झालं- करता तुम्ही? नाही नाही नाही, जर यांचं काय असतं चर्चा म्हणणं, करायची. नाही, याकूब वांगडेजी आणि यांचं म्हणणं अफजलच असं काय आहे होतो? आमचा की यांचं प्रश्न म्हणणं आहे तो की आम्हाला चर्चा सगळ्या गोष्टीची करू द्या. बरोबर, आज आम्हाला फक्त 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी आठवलं की आम्हाला फक्त भगतसिंग आणि आठवतात का? तेव्हाच आम्ही त्यांच्या फायली चर्चा करायची का? तुम्ही ठीक आहे. करा ना चर्चा अशा कॅम्पसेसमध्ये. पण तुमचं असं म्हणणं आहे अभावित सर्व गोष्टींवर हो, चर्चा चर्चा झाली पाहिजे. फक्त भारत परंतु- विरोधी घोषणा देऊ नका. बरोबर बरोबर, कुठलाही विघातक कृत्य बरोबर आहे ना, त्यामध्ये मला मुद्दा होता. बरोबर तुझा Yes, समजलेला बरोबर, आहे yes. की भारत विरोधी घोषणा देऊ नका पण चर्चा सर्व प्रकारात झाली पाहिजे. मी एक ब्रेक घेणार आहे, नंतर आपल्यासोबत पर्नल चिरमुले आहेत, JNUतल्या प्राध्यापिका आहेत आणि सुरेश गायकवाड सुद्धा आहेत. मी दोघांशीही बोलणार आहे आणि यात राजकारण काय होतं आहे. सुरेश गायकवाडनी खूप महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे की रोहित वेमुला प्रकरणामध्ये जे अभाविपला अपयश आलं त्यामुळे चिडून हे सगळं केलं जातं आहे. हे नेमकं असंच आहे का? अख्ख्या JNUला, पूर्ण JNUला, जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला बदनाम का केलं जातं आहे काही मुलांच्या चुकीसाठी? हाही प्रश्न मी चर्चेला घेणार आहे. ब्रेकपूर्वी आपला प्रश्न बघा, अफजल गुरुचं समर्थन करणारे देशद्रोही आहेत का? बघा पडद्यावर आपला काय पोल सांगतोय. 85% लोक म्हणत आहेत होय, अफजल गुरुचं समर्थन करणारे देशद्रोही आहेत. याला देशद्रोहाशिवाय दुसरा काही शब्द नाही असं 85% लोक सांगतायत. ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. मी थेट दिल्लीला जाणार आहे. आपल्यासोबत पर्नल चिरमुले आहेत, ज्या प्राध्यापिका आहेत JNUमध्ये. मॅडम, तुम्ही बघताय काय चर्चा चालली आहे इतका वेळ, तुम्ही तिथे शिक्षिका आहात, तुम्ही कसं पाहता या सगळ्या प्रकरणाकडे? मला थोडे आणखी वेगळ्या प्रकारचे संदर्भ द्यावेसे वाटतात. हा केवळ अफजल गुरु बद्दल बोलावं आणि कशा प्रकारचे नारे लावावेत आणि हा देशद्रोह आहे की नाही, केवळ हाच मुद्दा नाही. इथे विद्यार्थी आणि इतर आंदोलनं, त्याच्या JNUची पोझिशन, ह्या काही गोष्टी मला महत्वाच्या वाटतात. हा जो पब्लिक आणि ह्याला एक प्रकारची मीडिया ट्रायल पण म्हणता येईल की सगळ्यांनी ह्याला अफजल गुरु बद्दल हा प्रोग्राम केला आणि ह्याच्यात तो शहीद आहे असे नारे दिले वगैरे. आणि ह्याच्यात त्या नाऱ्यांमध्ये एक त्याची पार्श्वभूमी अशी आहे की देशातल्या काही भागांमध्ये, काश्मीरमध्ये, नॉर्थ ईस्टमध्ये आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स ऍक्ट वगैरे लागू आहे. त्याबद्दल आपण बोलतोय का? ABVP त्याच्याबद्दल बोलतोय का? हा आपण आणि BJP आणि काँग्रेस ह्या दोघांचंही त्याच्यावर काय म्हणणं आहे हे पण लक्षात घेतलं पाहिजे की ह्या सगळ्या देशातल्या काही भागांमधल्या परिस्थिती आणि स्टेट व्हायलन्स आणि हे सगळं मॅडम, हे सगळं बरोबर आहे. माझा मॅडम ऐकून घ्या. मॅडम ऐकून घ्या. मुळामध्ये मुद्दा मॅडम ऐकून घ्या. मुळामध्ये मुद्दा असा आहे की तुम्ही हे सगळं जे सांगताय ते पुढे चर्चेला येणार. मुळात मुद्दा असा आहे, ज्या देशविरोधी घोषणा झाल्या, तुम्ही प्राध्यापिका आहात, त्या झाल्या की नाही आणि त्या JNUच्या कॅम्पसमध्ये कशा झाल्या याचं उत्तर तुम्ही द्यायला पाहिजे. हे पहा, आम्ही ज्या व्यक्ती त्या तिथे उपस्थित नव्हत्या त्यांना तुम्ही असे प्रश्न विचारू शकत नाही. मी एवढं म्हणेन की
हा मुद्दा डिस्कस करणे हा प्रत्येकाचा हक्क आहे. दुसरं, ह्या ज्या घोषणा झाल्या, हे जे स्लोगन्स झाले तिकडे, ह्याचं समर्थन जरी आम्ही करत नसलो तरी आम्हाला एवढं म्हणायचं आहे की केवळ एवढ्या स्लोगन्समुळे तुम्ही इथल्या विद्यार्थ्यांवर सेडिशनचा आरोप लावलेला आहे. सेडिशनचा हा कायदा काय आहे हे पण सुद्धा जरा बघितलं पाहिजे. 1860च्या दशकातला हा कायदा आहे आणि लेट मी टेल यू, हा लोकमान्य टिळकांना त्यांच्या विरुद्ध पहिल्यांदा ह्या कायद्याखाली खटला भरला होता. ह्या कॉलोनियल काळातले हे कायदे आहेत, ते ह्याच्यासाठी तयार केले गेले होते की कॉलोनियल स्टेट विरुद्ध आणि सरकारनं गव्हर्नमेंट आता हे वापरत आहे. दुसरं, स्पीकिंग अगेन्स्ट द गव्हर्नमेंट, सरकार विरुद्ध काही बोलणं म्हणजे देशद्रोह नव्हे, हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. पोस्ट करताना तुम्ही टीव्हीवर 85% अमुक म्हणले, आणखी 15% काय म्हणले, तुम्ही ऐकून घ्या. का देशद्रोह नाहीये? 15% आज लोक का म्हणतात की सरकारचं पूर्ण होते त्यांचं पूर्ण होते अनिकेत. बोला आणि मला आणखीन एक म्हणायचंय, आणि ह्याच्यानंतर जी चटपट मीडिया ट्रायल आणि चटपट कारवाई ह्याच्यावर चाललेली आहे की तुम्ही 1.5 दिवसाच्या आत चार्जेस फ्रेम करता सेडिशनचे. कॅम्पसवर जागोजागी पोलीस व्हॅन इकडे आलेले आहेत. हे इमर्जन्सी टाईपचं तुम्ही निर्माण केलेलं आहे वातावरण. मला हे म्हणायचं आहे की इथे सशक्त स्टुडंट मुवमेंट आहे आणि त्याच्यावर क्रॅकडाऊन हा चालू झालेला आहे. 5 जन्य त्यांच्या त्या मुखपत्रात आणि त्याच्या काहीच ठीक आहे मॅडम, तुमचा मुद्दा पोचलेला आहे. मॅडम तुमचा मुद्दा पोचलेला आहे. 1 मिनिट थांबा अनिकेत, आता तू त्यांना उत्तर दे. एका वेळेला एक बोललं की ऐकू येईल. अत्यंत चुकीने मांडलेलं आहे मॅडमनी. कुठल्याही अशा गोष्टीची त्यांना साधा निषेधही केला नाही. उलट जी कारवाई केली त्याला म्हणतात ते सरकार विरोधी कारवाई. सरकार विरोधात बोललं म्हणून आम्ही त्यांच्यावर कारवाई केली आहे. आवाज अशी गोष्ट कोणी केली असेल त्यावर लगेच कारवाई झालीच पाहिजे. ते कुठे हो, कॅम्पसमध्ये हो किंवा कुठे रस्त्यावरती हो, पण त्या अशा घटना करणाऱ्या किंवा अशा गोष्टी करणाऱ्या त्याची कारवाई झालीच पाहिजे आणि ती त्वरित झाली पाहिजे. एका वेळी काहीच कायदा आहे, हे जुनाट अॅक्युजेशन आहे, हे पण तुम्ही लक्षात घ्या. अहो मॅडम, एक मिनिट, अधिकार आहे, सगळ्यांना अधिकार आहे चर्चा करण्याचा, परंतु देशविरोधी घोषणा आपण द्यायला नाही पाहिजे. आता स्टुडंट्स मुवमेंट मधल्या लीडर्सवर तुम्ही खटले करणार आहात. मॅडम 1 मिनिट, मला फक्त माझा साधा प्रश्न आहे. सरकार विरोधामध्ये घोषणा द्यायला आमचा काही आक्षेप नाही आहे. सरकारच्या विरोधात तुम्हाला लोकांनी जायचं आहे, आंदोलनं करायची आहेत, चर्चा करायच्यात, सभा घ्यायच्यात, काही आक्षेप नाही. तुम्हाला फाशी व्हावी की न व्हावी ह्याच्याबद्दल चर्चा करायची आहे, जरूर करा. तुम्हाला कुठल्या कायद्याबद्दल आक्षेप आहे, जरूर करा. पण भारताच्या बर्बादीच्या घोषणांचं समर्थन तुम्ही कसं करता? साधा प्रश्न आहे. पाकिस्तान जिंदाबाद, आम्ही आमचा काही असो, आमच्या देशामध्ये काही प्रॉब्लेम असो, पण पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा कशा समर्थन तुम्ही करता? तुम्हाला पाकिस्तान इतकं प्रेम तुमचं आहे तर पाकिस्तानचं उफाळून ह्याचं तुम्ही निषेध करत नाही, ग्लोरिफिकेशन करता. काय वाटतं? त्या घोषणांचं समर्थन करत निषेध का नाही केला तुम्ही? क्रॅकडाऊनवर क्रिटिसिझम करत आहोत, हेही लक्षात घ्या. तुम्ही परत देशद्रोहाचं हे प्रश्नच नाही. म्हणजे पाकिस्तानच्या जिंदाबाद आणि भारताच्या बर्बादीच्या घोषणा देणं प्रश्नच नाही. या पद्धतीचं कसं खपून देणार? पब्लिक एज्युकेशनवर क्रॅकडाऊन आहे, हे पण मला म्हणायचं आहे. आपल्यातले मतभेद काही असो, 100 मतभेद आपल्यात असतील, पण आपण प्रश्नच नाही. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा कशा समर्थन करतात? भारत बर्बादीच्या घोषणा, भारताच्या बर्बादीच्या घोषणा कशा प्रश्न 100 आहेत आपल्यामध्ये. आज इतके वर्षाचे प्रश्न आहेत ते सोडू आपण एकत्र घेऊन. पण पाकिस्तान जिंदाबाद भारत, जर भारत राहिला ज्या कुठल्याच्या बर्बादीची घोषणा करता आपण राहिलो तर लोकशाही, अभिव्यक्ती, संसद, घटना सगळं राहील. आपणच आपली बर्बादीची घोषणा. तुमच्या लक्षात येते का 20-25 वर्षाच्या मुलांनी लावलेले हे नारे, हा, आणि दीज आर जस्ट वर्ड्स, हे केवळ शब्द आहेत. ह्याच्यासाठी तुम्ही सेडिशनचा कायदा त्यांच्या विरुद्ध वापरणार आहात. ह्याचा अर्थ तुमच्या लक्षात येतोय का? हा स्टेटचा क्रॅकडाऊन आहे पूर्णपणे. त्याचा समर्थन प्राध्यापकाच्या भूमिकेला अत्यंत असहमत असेल आपलं वर्तन. आम्ही त्या नाऱ्यांचं समर्थन करत नाही. तुम्ही त्याला समर्थन करताय की तुम्ही का कारवाई करताय? मुद्द्यावर चाललंय, मी बोलू. ठीक आहे, राजू वाघमारे बोला. राजू वाघमारेला बोलू द्या प्लीज. तुम्ही दोघंही जरा शांत, दोघांनी शांत राहा. काय झालंय? ह्या पूर्ण मामल्याची पार्श्वभूमी अशी आहे की स्टुडंट्स मुवमेंट्स आणि इतरही कुठल्या मुवमेंट्स यांच्यावर स्टेटचं क्रॅकडाऊन चालू आहे.
या युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी गेले काही महिने ऑक्युपाय UGC या आंदोलनात इन्व्हॉल्ड आहेत. बोला बोला. फंडिंग विथड्रॉ केले. हा तुमचा मुद्दा पोचलेला आहे राजू वाघमारे. काय चाललंय की त्या प्राध्यापिका जे सांगतायत की देशद्रोहाचा कलम यांनी जो 361 वाचून दाखवला, आता त्याच्यावर कुठचा कलम लावलाय हा महत्वाचा मुद्दा आहे. आर्टिकल आहे. ऐका जरा, 121A सिडेशनचा जो गुन्हा आहे त्याच्यामध्ये असं स्पष्ट लिहिलेलं आहे, ऐका ना, त्याच्यामध्ये असं स्पष्ट लिहिलंय की सरकार विरोधी जर तुम्ही एखाद्या घोषणा केल्यात, सरकार विरोधी, ते जे कलम आहे ना हा, सेडिशनचं, त्या हे मॅडम खूप असं ढोबळ आहे आणि त्याचा अर्थ कसा Yes, लावा याच्यावर आहे. yes. मुद्दा त्यांनी जो मांडला आणि अत्यंत महत्वाचा आहे, मला त्याकडे तुम्हाला न्यायचं आहे. त्यांना निषेध करायचा आहे नाही करायचा हा त्यांचा मुद्दा आहे. तुम्ही त्यांना सांगता निषेध करा, त्यांनी म्हटलं की ज्या प्रकारे त्यांना करायचं करू द्या. पण त्या जे मुद्दा मांडतायत, एक मिनिट अगदी. मला राजू वाघमारे तुमच्याकडे यायचं आहे की सेडिशनचं कलम लावून सरकार त्यांच्यावर सूड उगवण्याचा प्रयत्न करते. याचं कारण विद्यार्थी इतर आंदोलनामध्ये ऑक्युपाय UGC वगैरे इतर आंदोलनामध्ये सुद्धा सहभागी होते. सरकारने हा डाव साधलाय असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही काय म्हणाले यावर? या गोष्टीवर मला असं म्हणता येईल की 2015च्या एंडिंगला RSSचं मुखपत्र आहे पंचजन्य. या मुखपत्रामध्ये अगदी स्पष्टपणे उल्लेख केला होता JNUचा आणि JNU मध्ये चालणाऱ्या चर्चासत्रांचा आणि इतर गोष्टींचा, आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करायला पाहिजे असा स्पष्ट आरोप पंचजन्यमध्ये केला होता. हे 2015च्या JNU हा डाव्यांचा अड्डा आहे त्यामुळे असं केलं होतं तुमचं म्हणणं आहे. केशव उपाध्ये उत्तर 2015च्या द्या. एंडिंगला केशव उपाध्ये उत्तर द्या. आणि आता या गोष्टी झाल्या त्याच्यामुळे कदाचित ते जे म्हणतायत, कारण पंचजन्यमध्ये सांगितलं होतं आणि त्याच्यानंतर हा जो डाव साधला गेलाय, उत्तर द्या. केशव उपाध्यायांना उत्तर देऊ दे. अगदी छान. वाघमारे साहेब असं आहे, आता वाघमारे साहेबांच्या व्याख्यानुसार जानेवारी 2015, म्हणजे मला बरं वाटलं की पांचजन्य वाचतात. आता काँग्रेसमध्ये कळलं तर बघा, विषय हे करा, पांचजन्य वाचतात हे लोकांना कळलं. दुसरं त्याच्यामध्ये बरं वाटलं काँग्रेसचे वाचक पांचजन्य वाचतात. चला हरकत नाही, उत्तम आहे. कदाचित ते बदलतील. बदलतील, असं काय करताय? स्वागत आहे. वाघमारे तसे चांगले आहेत, काय अडचण नाही. दुसरं त्यातलं सगळ्यात असं आहे की 2015 जानेवारी हा म्हणजे आता या घटनेला 1.25 वर्ष होईल. या घटने 1.25 वर्षापूर्वीचं वाघमारेंचे स्मरणशक्ती चांगली उत्तम आहे, मी स्वागत करतो. जर खरोखर सरकारला अशा प्रकारची मुस्कटदाबी संघा यांच्या म्हणण्यानुसार संघाने सांगितलं, मग भाजपने केलं, असं जर करायचं असतं तर ती तेव्हाच करता आली असती. मुळामध्ये या कालच्या घटना घडेस तोपर्यंत ते असं काहीच केलेलं नाहीये. म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संधी दिली ना या विद्यार्थ्यांनी, संधी दिली या विद्यार्थ्यांनी संधी दिली. याचं समर्थन जर तुम्ही उघडपणे जर देशद्रोहीच्या घटना करत असा, माझं एक आहे वाघे साहेब, माझं असं म्हणणं, तुम्हाला सरकारच्या विरोधात बोलायचं आहे ना, तुमचा तो लोकशाहीतला अधिकार आहे, तुम्ही सभा घ्या, सरकार विरोधात बोला, देशाविरोधात बोलू नका. देशाच्या विरोधात देशाच्या बरबादीच्या घटनांचं कसं समर्थन करू शकतो वाघे साहेब? हे होऊ देश टिकला तर आपण बरोबर आहे. अगदी मान्य आहे तुमचं म्हणणं मला. अनिकेत, आपण जे म्हणतोय की मॅडम ज्या म्हणलं की सरकार सूडबुद्धीचं राजकारण करते. मॅडम 2 प्रश्नांची उत्तर दे, या एका प्रश्नाचं आणि दुसरं रोहित वेमुलाचं. रोहित वेमुलाच्या मध्ये अपयश जे आलं तुम्हाला, त्याचा सूड उगवण्याचा तुम्ही प्रयत्न करताय असं मगाशी सुरेश गायकवाड यांचं म्हणणं होतं. माझ्या यातलं सांगणं आहे की दिल्ली विश्वविद्यालयामध्ये जेव्हा त्या तिथल्या सगळ्या प्रशासनाने एक प्रस्ताव आणला होता की आम्ही 4 वर्षाचं बॅचलर डिग्री करू इच्छितो, ती जी डिग्री आहे ती 3 वर्षाची असावी, यासाठी विद्यार्थी परिषदेने ते फार मोठं आंदोलन केलं. ज्या मॅडम बोलतात की UGCच्या बाबतीमध्ये जेव्हा JNU कॅम्पसमध्ये सगळे आंदोलन चालू, त्यामध्ये विद्यार्थी परिषदेने सहभाग घेतलेला आहे. विद्यार्थी परिषदेने पण आज तिथल्या विविध मागण्यांसाठी, तिथली स्कॉलरशिप असेल, तिथले स्टायपेंड्स असतील, त्यासाठी आपण भांडतोय आम्ही तिथे आजही सरकारसोबत. वेगवेगळे प्रस्ताव आम्ही सरकारकडे सादर केलेले आहेत. त्यामुळे मॅडमने असं सांगू नये की फक्त सूड उघडण्याचा प्रयत्न करतात. विद्यार्थी परिषद तेवढंच आक्रमकपणे काम करते. त्यांचा मुद्दा मी तुला सांगतो, त्यांचा मुद्दा आहे की हे डाव्या लोकांचं विद्यापीठ म्हणून पूर्वीच्या काळापासून ओळखलं जातं. JNU डावे म्हणजे नुसते डावे नाही, डावे, मवाळ डावे, जहाल डावे, अल्ट्रा डावे, अशा अनेक प्रकारच्या अनेक छटांच्या डाव्यांचं हे विद्यापीठ आहे. म्हणून ते म्हणतात मध्यम डावे, पण मध्यम डावे नाही, आम्ही तीव्र डावे वगैरे कित्येक वर्षांपासून आम्ही विद्यार्थी परिषदेत काम करतो. तर आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला गेला की अशा खूप काही घटना आपल्या विद्यापीठ कॅम्पसमध्ये घडतायत, पण त्याकडे लक्ष दिलं नाही. शेवटी आम्हाला दोषी ठरवण्यात आलं वेगळ्या गोष्टींमध्ये. म्हणजे भाजपचं सरकार आलं म्हणून नाही, आज सदैवानं नाही, भाजप सरकार कुठलं सरकार असू द्या हो, आज सदैवानं मी काय म्हणतो निखिलजी, आज सदैवानं जो व्हिडिओ लीक झाला किंवा जो व्हिडिओ काढण्यात आला, त्यामुळे सगळं ते सत्य बाहेर आलेलं आहे. त्यामुळे आज आपण रोहित वेमुलाच्या आत्महत्येचा काही संबंध नाही याच्याशी? काही संबंध नाही. कसला संबंध असेल सांगा ना तुम्ही. रोहितची आत्महत्या झाली हैदराबादला. सुरेशकडे जाऊया.
सुरेश गायकवाड, रोहित वेमुलाच्या आत्महत्येचा या प्रकाराशी काही संबंध नाही असं अनिकेत ओवाळ म्हणतोय. काय म्हणणं आहे तुझं? जेएनयूचे विद्यार्थी दिल्लीमध्ये आजही ऑक्युपाय युजीसीच्या नावाखाली मुवमेंट चालवत आहेत. नंबर 1. नंबर 2, रोहित वेमुलाच्या आत्महत्येच्या नंतर, इन्स्टिट्यूशनल मर्डरच्या नंतर देशभरामध्ये विद्यार्थ्यांची एक राग व्यक्त करत आहेत, एक आंदोलन उभा केलेले आहेत आणि दिल्लीमध्ये जॉईंट ऍक्शन कमिटी फॉर सोशल जस्टिसच्या नावाखाली, बॅनरखाली एक मोठं मुवमेंट चालू आहे. आणि त्याच्यामध्ये आता सध्या जेएनयूचे विद्यार्थी दिल्लीमधल्या छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये जाऊन मास मोबिलायझेशन करत आहेत. आणि परवा ह्याच जेएनयूमध्ये एबीव्हीपीचे विद्यार्थी हैदराबादच्या सुशील कुमारला बोलून सत्कार करतायत. अहो करणार, आम्ही आणणार, त्याला समोर आणणार, देशाच्या समोर आणणार, लोकांच्या समोर आणणार आम्ही. तुम्ही जे समाजामध्ये गैरसमज पसरवणार रोहित वेमुलाच्या आत्महत्या विरोधात, तो आता अनिकेत पूर्ण करू दे ना त्यांना, नंतर बोलतो. सरकारनं त्याच्या विरुद्ध आंदोलन करतायत. म्हणून हे सगळे दडपण्यासाठी, हे सगळे ह्या सगळ्या विषयावरून लोकांचं लक्ष तुम्ही आता ढवळू नका दुसरीकडे म्हणून, आणि हे आंदोलन रोहित वेमुलाचं आंदोलन दाबण्यासाठी आणि हे अत्यंत चुकीचं बोलताय सुरेशजी आपण. भारत किंवा हिंदू मुस्लिम असं कम्युनल आईचा जो अत्यंत चुकीचं बोलताय सुरेशजी तुम्ही. अनिकेत उत्तर दे त्यांना, अनिकेत उत्तर दे. सगळं आंदोलन धरतून अत्यंत सुरेश गायकवाड उत्तर आहे का? सुरेश गायकवाड उत्तर आहे का? रोहित वेमुला हा वेगळा विषय आहे. रोहित वेमुलाच्या गायकवाड एक मिनिट, उत्तर आहे आपण का? चर्चा केली, त्याचं सत्य बाहेर आलेलं आहे. पूर्ण त्यांचं ठरलेलं असतं कोणासाठी काम करतात ते त्यांचं संघाचं. ठीक आहे, सुरेश गायकवाड उत्तर आहे का? अनिकेत उत्तर दे. वाटलं नाही की कधी विद्यार्थ्यांचं अहो राहू द्या, सांगायची गरज नाही आम्हाला, तुमच्या सगळ्यांना सांगायची गरज नाही. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांनी आपला जीव गमावलेला आहे त्या उस्मानिया विद्यापीठामध्ये तिरंगा फडकवण्यासाठी. तुम्ही सांगू नका आम्हाला आमचा देशभक्तपणा. अत्यंत चुकीचं प्रमाणे सांगता रोहित वेमुला, निखिलजी, रोहित वेमुला आणि या घटनेचा काही संबंध नाही, हे आज आपण क्लिअर केलं पाहिजे. ठीक आहे, दोघांच्या दोन भूमिका आहेत. बरोबर. वाघमारे तुम्ही हसत होतात. मला या दोघांचं बोलणं ऐकून असं वाटलं की राष्ट्रभक्तीची स्पर्धा आहे का? नाही, कसं आहे की जे नाही ते दाखवण्याचा प्रयत्न आहे. माझी एकच विनंती आहे की ज्या पद्धतीने या मुलांवर देशद्रोहाचा गुन्हा आपण दाखल केलाय त्याचा फेरविचार व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? जर त्यांनी भारताच्या विरोधात घोषणा दिल्या असतील तर जो कोणी देईल त्याच्यावर तो गुन्हा दाखल झाला पाहिजे. पण त्याबरोबर जम्मू तुमचं असं म्हणणं काश्मीर, आहे चुकीच्या मुलांना पकडू नका. आणि जम्मू काश्मीरमध्ये जे लोक भारताच्या विरोधात घोषणा देतात, पाकिस्तानच्या जिंदाबादच्या घोषणा देतात, त्या PDPच्या कार्यकर्त्यांवर आणि नेत्यांवर पण देशद्रोहाचे गुन्हे बीजेपीने दाखल करावे अशी आमची मागणी आहे. केशव उपाध्ये, एक सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे की मुळामध्ये गोल भूमिका आणि फक्त आमच्याचकडे आणि तुमच्याकडे नाही. आणि मग राष्ट्रभक्तीचा म्हणजे असं स्वातंत्र्यात काय केलं यांनी, मग असं हाच न्याय लावायचं तर आजचं काँग्रेस नेतृत्व अजिबातच नव्हतं असं म्हणायचं का आम्ही? त्यामुळे 1927 नंतर जन्मलेले सगळेच जण स्वतंत्र देशात जन्मलेत. त्यामुळे उगाच कुठलं तरी न्याय कुठं लावायचा प्रयत्न करू नका, चुकीची तुलना करू नका. नंबर 1. नंबर 2, ज्या पद्धतीने हे सगळं प्रकरण आहे म्हणजे खरोखर असं म्हणजे किती सोफिस्टिकेशन आणि ग्लोरिफिकेशन त्या दिल्लीच्या विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांनी करण्याचा प्रयत्न केला घटनेचा, हे आपण ऐकलं. असं आहे की मी पुन्हा एकदा सांगतो की लोकशाही, अभिव्यक्ती, देश, संसद हे सगळं तेव्हा राहील ज्यावेळी देश राहील. आमच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचा विचार तुम्हाला पटत नाहीये, तुम्ही त्याचा विरोध करा, तो गावात जा, मोबिलाइज करा, सभा घ्या, त्याला आक्षेप असण्याचं कारण नाही. थँक्यू केशव उपाध्ये. नाही प्रश्न मला तुमच्या विरुद्धही बोलावं लागतं, त्यांच्या विरुद्धही रोज बोलावं लागतं. आमचं मला हे अभय पाहिजे तुम्हाला दोघांकडून. सर्व राजकीय आम्ही अभय देणार कोण? आम्ही तुमच्यासारखे वाघेसाहेब नागरिक आहोत. आम्ही अभय देणारे कोण? आम्हाला तुमच्या सहिष्णुता थोडी तुमच्यासारखी सहिष्णुता आम्हाला मिळू दे, ही आमची पण विनंती आहे वाघेसाहेब तुम्हाला. हा, त्यामुळे या पद्धतीचं जे आहे, या पद्धतीचं जे दिल्लीच्या विद्यार्थ्यांनी जे केलं ते खरोखर खपवून घेता कामा नये. ही गोष्ट जी आहे ती कुठल्याही परिस्थितीत स्वीकार्य होऊ शकत नाही. आणि माफ करा कधी माझा स्वर चढला, पण मला त्या म्हणजे ही घटना कुणीही देशप्रेमी नागरिक ऐकू शकत नाही. एक येतो मी त्याच्याबरोबर पण येतो. मुळात काश्मीरचा प्रश्न जो आहे तो गेल्या 50 वर्षाचा काँग्रेसच्या राजकारणाचा परिपाक आहे. एक मिनिट तुमच्या त्या ठिकाणी सुद्धा योग्य पद्धतीची कारवाई सैन्य कारवाई करताय. काँग्रेसच्या योजना
काँग्रेसच्या त्यांच्या हातात हात चुकीच्या घालून, धोरणाचा परिपाक म्हणजे आज हातात हात काश्मीरचं घालून भळभळती सत्ता जखम आहे, उपभोगताय. भळभळती तुमच्या जखम त्याच्यामुळे समोर- राहिली आहे. तो तुमच्या प्रश्न समोर आणि ते तो घोषणा प्रश्न देत आहेत. सोडवण्याचा प्रयत्न त्यांच्यावर नक्की देशद्रोहाचा होणार. आरोप तो तुम्ही पुढच्या करत काळात नाही. प्रश्न काश्मीरचा उपाध्यायजी, आम्ही जे तुम्हाला जमलं कसं नक्की काय या शक्य कार्यक्रमात आहे करू, ते? त्याची चिंता करू नका विद्यार्थ्यांनी तुम्ही. केलंय, आणि आम्हाला त्यांच्यावर शिकवू गुन्हा नका. करा. त्या काश्मीरसाठी पण आमच्या PDP अध्यक्षांनी मध्ये जीव दिला, तुमच्या साथीला आमच्या अध्यक्षांना बसून जीव गेला जे काश्मीरमध्ये. देशाच्या तेव्हा आम्हाला विरोधात राखवू ठीक आहे, आपला नका. वेळ संपलाय. त्यांच्यावर पण देशद्रोहाचा त्यामुळे गुन्हा टाका. आम्हाला असं शिकवू नका. मी शेवटी अनिकेतकडे जातो. अनिकेत, थोडक्यात म्हण तुला काय म्हणायचं, माझा वेळ संपलाय. नक्की खूप चांगली गोष्ट झाली आहे. सगळं आज सगळं बाहेर आलं आहे, कारण आपण जर कालच्या मागच्या काही वर्षांना घटना तिथं बघितलं असेल तर ह्या लोकांनीच तिथे इंटरनॅशनल फूड फेस्टिवलमध्ये सुद्धा काश्मीरच्या तिथे स्टॉल त्यांनी लावलेले आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी जेव्हा आपले CRFFचे जे 76 जवान मध्यंतरी शहीद झाले त्यांनी पार्टी, ज्याचा आनंद उत्सव त्यांनी त्या कॅम्पसमध्ये साजरा केला. त्यांचं आज सगळं सत्य या देशासमोर आज आलेलं आहे आणि ह्या लोकांचे असेच सत्य आणण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि तो आज समोर आलेला आहे. त्यामुळे अशा लोकांवरती जे असे कृत्य करत राहतील, देशविघातक कृत्य करत राहतील, त्यांच्या विरोधात अशा प्रकारची कारवाई झालीच पाहिजे अशी विद्यार्थी परिषदेची भूमिका आहे. आणि यासाठी विद्यार्थी परिषद वेळोवेळी आंदोलन करेल आणि अशा गोष्टी बाहेर आणण्यासाठी प्रयत्न करत राहील. ठीक आहे, शेवटी मी इतकंच म्हणेन, देशविघात कृत्य म्हणजे काय याची सुद्धा व्याख्या व्यापक करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. कारण देशाविरोधी घोषणा देणारे असतातच देशविरोधी, आणि देशद्रोही सुद्धा कदाचित असू शकतील, ते देशाचे दुश्मन असतातच. मात्र देशविघातक कृत्य वेगवेगळ्या पातळीवर होतात, त्या सगळ्यांविरुद्ध आपण बोललं पाहिजे. शेवटी पुन्हा एकदा प्रश्न बघा, अफजल गुरुचं समर्थन करणारे देशद्रोही आहेत का? बघा पडद्यावर 82% लोक आता म्हणतायत होय ते देशद्रोही आहेत. 82% लोकांना, बहुसंख्य लोकांना, आपल्या प्रेक्षकांना हे या विद्यार्थ्यांचं वागणं, अशा प्रकारे अफजल गुरुच्या बाजूने घोषणा देणं आणि भारत की बर्बादी असं म्हणणं पटलेलं नाही. हे कुणालाच पटणार नाही. इथेच थांबूया. पाहत राहा महाराष्ट्र.